विचारांनी मला असं वाटतं ना, किंवा शिस्त असेल ना, ती कुठेतरी माझ्या आई-वडिलांकडून आलेली शिस्त असेल, जी त्यांनी संघाचं शिक्षण घेतलं असेल, तर ओके. ते कदाचित माझ्यात आलेलं आहे. हां. माझे विचार तसे आहेत आणि परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मी संस्कार भारतीचा जेव्हा अध्यक्ष म्हणून मला नेमणूक झाली, उपाध्यक्ष आधी, हं. तेव्हा मला त्याची जास्त ओळख झाली, असं मी म्हणेन. ओके. तुम्ही माझ्या आई-वडिलांना सांगितलं, की बघा मला 5 वर्ष द्या. हं. मला जेवढे पगार मिळतोय ना, हं. त्याच्यापेक्षा नक्की जास्त पैसे मला या क्षेत्रात मिळतील, असं मला वाटतंय. ओ. मी तेव्हाच लग्नही केलं होतं. त्यामुळे अर्थातच मला जेवढा पगार मिळत होता तेवढं मिळवून फायदा भागणार. नव्हता. हो, बरोबर. माझी बायकोही नोकरी करायची. ओके. पण त्यांना तेच व्हायचं ना, काय आहे आई-वडील सकाळी उठून नोकरीला जायचे, हं. रविवारी सुट्टी घ्यायचे. बरोबर. मी जेव्हा काम नसायचं तेव्हा इतका घरी बसलेलो असायचो, की त्यांना चिंता जास्त वाटायची. अरे खूप म्हणजे जास्त घरी आहेस. आणि मला ड्रायव्हिंग यायचं, त्यामुळे माझ्या आईने मला ड्रायव्हरच्या नोकऱ्या सुद्धा दाखवलेल्या आहेत त्या काळात. ओह! टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे बघ इकडे ड्रायव्हरची नोकरी आहे, बघ काहीतरी नोकरी कर आणि हे कर, असं असं इथपर्यंत सुद्धा मला प्रेशराईज केलं गेलं होतं. हां. मुख्य म्हणजे सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांचं ओह! म्हणणं होतं, की तू व्यवसायात आलास ना, मराठी माणसाने व्यवसायात आलं पाहिजे वाह! आणि व्यवसाय करायला शिकलं पाहिजे. कारण आपल्याकडची माणसं सगळेच उठतात आणि नोकऱ्या नोकरी. करतात. पण बरोबर. असं नाही व्हायला. सो ते म्हणाले, की तू व्यवसाय करतोस आणि व्यवसायामध्ये वर खाली असतंच. बरोबर. तू त्याची काळजी करू नकोस. नमस्कार, मी रसिका शिंदे. अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्या भेटीला खरं तर जो कलाकार घेऊन आलाय, तो एक हरहुन्नरी असा अभिनेता आहे, गायक आहे, संगीतातलं त्याचं ज्ञान आहे. तर असे सुनील बर्वे आज आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. स्वर्गंधर्व सुधीर फडके हिट होतोय मूवी. हो. तर मुळात त्या मूवीच्या आठवणी, त्या मूवीचे किस्से आणि अजून थोडंसं भूतकाळात जाऊन अशा बऱ्याचशा गप्पा मला मारायच्या. सगळ्यात आधी तर एक की संगीत क्षेत्राचं ज्ञान आहे, तबला तुम्ही शिकला आहात. असं असताना अभिनय कुठून आला? नाही, कुठेतरी कदाचित लहानपणापासून ते एक मुळात थोडासा खोडकरच आहे मी. त्यामुळे लोकांच्या नकला करणे आणि एंटरटेन करणे, काहीतरी टाइमपास करणे. म्हणजे अगदी मी मिमिक्री आर्टिस्ट सारखा एखादा अख्खा किस्सा तयार करणार नाही. पण तुम्हाला पटकन बोलता बोलता जर का एखाद्या माणसाचं जसं एक लकब पकडून दाखवली, तर तुम्हाला कळेल मी कोणाबद्दल बोलतोय. अशा सगळ्या गोष्टी मी खूप करत असे. आणि मला याच्याबद्दल अर्थातच काही माहीत नव्हतं. ते जसं जसं मी मोठा होत गेलो, जसं जसं या क्षेत्राविषयी मला कळू लागलं, त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, की आपल्याला हे केलं पाहिजे. हे क्षेत्र पूर्ण वेळेचा व्यवसाय म्हणून आपण स्वीकारायला हरकत नाही. कारण लहानपणी मी तबला शिकायचो, त्यामुळे माझ्या तालाचं बऱ्यापैकी मला ज्ञान आहे असं मी म्हणेन. म्हणजे ताल जेव्हा मी शिकायचो तबला, तेव्हा सुद्धा माझ्या गुरुजींनी अगदी पहिल्या वर्षापासून मला त्या ज्या गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असतात टिपिकल, त्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं. आवर्जून मला कधी-कधी गाणं शिकायला जी मुलं यायची अगदी सुरुवातीची पहिली जी मुलं असतात आणि त्यांना थोडंसं गाणं यायला लागलं, की गाणी गायला लागल्यानंतर एक तालाची साथ लागते ना हो. गाणं समजण्यासाठी. तेव्हा त्यांच्या जोडीला तबला वाजवण्यासाठी बोलवलं. या सगळ्या गोष्टी तेव्हापासून घडल्या आणि मग मी त्या सगळ्या गायकांच्या नकला, म्हणजे ते जी काही कोणी मंडळी होती, की आता समजा ते चंद्र आहे साक्षीला गाणं गात असतील, तर त्यांच्या प्रत्येकाचं एखाद्या शब्दावरती वजन देण्याची जागा वेगळी असते. एक झलक किंवा जसं जसं आकलन होतं, म्हणजे आता चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, हे आता नॉर्मल आहे. पण काय काय माणसं चंद्र आहे असं ते एक, तर ह्या सगळ्या बारकावे जे होते ते मी टिपून घरी आईला वगैरे करून दाखवायचो. म्हणून आईने मला खरं तर गाण्याच्या क्लासला घातलं. ओके. मी गाणंही शिकू लागलो. पण फक्त मला गाणं असं पुस्तकी शिकण्यात फार इंटरेस्ट नव्हता. मला गाण्यामध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे मग मला ते रागाची तुम्ही कशी फोड व्हायला पाहिजे, मग त्याचं कसं सरगम गीत असतं, मग त्याचं कसं लक्षण गीत असतं, मग तो ओढव जातीचा आहे का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला फार, म्हणजे तो परत अभ्यास आला ना, की मला ते थोडंसं त्याच्यापासून मी असं लांब गेलो आणि मला असं वाटलं की मी परीक्षा वगैरे देणार नाही, मी गाणं शिकीन. मी गाणी वेगवेगळी गाईन त्या बाईंकडे जाऊन, असं सगळं होतं. पण शेवटी आई वडिलांना जास्ती कळत होतं, त्यामुळे त्यांनी मला
कंपल्सरी ते करायला लावलं. मी अगदी 3 परीक्षा गांधर्व महाविद्यालयाच्या दिल्या सुद्धा वा. आणि उत्तीर्णही झालो, नापास झालो नाही. सो मध्यमा पूर्णपर्यंत मी शिकलो. मग पुढे का नाही केलं? पुढे नाही, नंतर मग पुढे 11वी, 10वी, 12वी सुरू झाले की मग तुम्ही त्या एका वेगळ्या हो. रटमध्ये लागता ना. आणि आमच्या वेळेची परिस्थिती अशी काही करिअर ओरिएंटेड शिक्षण अशी नव्हतीच. एकच होतं की तुम्ही जे काही शिकणार आहात ते ग्रॅज्युएशन करा, आणि मग नोकरीला लागा. बरोबर. त्यामुळे त्याच अनुषंगाने माझं शिक्षण आणि माझं ग्रोथ चालू होती. हा. बरं, तुम्ही मगाशी म्हणालात की आधी काही माहित नव्हतं अभिनयाबद्दल, पण मग नंतर एक विचार केला की एक फुल टाइम करिअर आपण ह्यात करू शकतो. पण आई शिक्षिका तुमची, सो मग एक नॉर्मल आपलं कुटुंब, सो एक असतं ना आई वडिलांना की अरे अभिनय क्षेत्रात किंवा मनोरंजन क्षेत्रात कितीसे पैसे मिळणार, कारण इट्स ऍट दी एंड आपण काय बरोबर. कमवणार, आपण बरोबर. कसं घर चालवणार, यावर सगळं एंड होतं. येतच. मग जेव्हा हा तुम्ही स्टँड घेतला तेव्हा मग त्यांच्याकडून काय रिॲक्शन्स होत्या, त्यांचं काय नाही, आणि ते सुद्धा पटकन घडलं नाही ना. म्हणजे मी 85 साली 12वीच्या सुट्ट्यांमध्ये लिटिल थिएटरचं शिबिर केलं. तिथून मला संजय क्षेमकल्याणी आमचा मित्र विनय आपटेंकडे घेऊन गेला, कारण मी गायचो आणि विनय आपटे तेव्हा अफलातून नावाचं नाटक करत होतं ज्याच्यामध्ये गाणी होती आणि त्यांना लीड सिंगर कोणीतरी पाहिजे होतं. म्हणून मग मी ती गाणी शिकणं किंवा गाणी म्हणण्यासाठी म्हणून मी मला कमर्शियल नाटक आहे किंवा मला व्यवसाय पॅरलल नाटक आहे, अमॅच्युअर आहे, प्रायोगिक आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा माहित नव्हत्या नाटकाविषयी. तिकडे गेल्यानंतर खरं तर मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कळू लागलं. मग ते गाणं म्हणायचं आहे म्हटल्यावरती काही ते बैठकीचं बसून गाणं गायचं नाहीये, तर ते नाटकात काम करता करता अचानक म्युझिक वाजायला लागतं, तुम्ही माईक घेता आणि तुम्ही गाणं म्हणायला लागता. असं जेव्हा या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या तेव्हा माझ्यासाठी ते वेगळंच जग होतं, वेगळं विश्व होतं. आणि विनय आपटेची त्याच्यावरची पकड आणि तो जो अख्खा एक मला 3 महिन्यांचा जो कालावधी होता अख्ख्या तालमीचा, त्याच्यात मला ह्या गोष्टी खूप आवडू लागल्या की आपल्याला फक्त नाटकाच्या आपण बघायला जातो तेव्हा पुढचंच नाटक दिसतं, पण त्याच्या मागे काय काय गोष्टी घडत असतात आणि काय काय गोष्टी कराव्या लागतात तेव्हा ते नाटक उभं राहतं. हे जेव्हा कळू लागलं तेव्हा मला ते जास्त आवडलं, भावलं आणि मला असं वाटलं की अरे हे आपल्याला केलं पाहिजे. मग मी अफलातूनचे प्रयोग करता करता इतर नाटकं बघणे, मग त्या नाटकाचं बॅकस्टेज कसं चालतं, मग ते फिरता रंगमंच असेल टोमी नवेदचा तर तो कसा ऑपरेट होतो आणि मग ते बरोबर त्याचं लाइटिंग कसं होतं, मग एका झोनमध्ये तुम्ही लाइटिंग कसं करता, लेवलवरती जर का असलं तर त्याचा काय अर्थ होतो, या सगळ्या गोष्टी विनय आपटेंमुळे कळू लागल्या. आणि ते जेव्हा मला सगळं त्याचे गणित कळलं तेव्हा मला त्याच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण होऊ लागला. मग मी तेव्हा मोरूची मावशीचे प्रयोगही करायचो. त्यामुळे मी 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत रखडत पाटकर कॉलेज रखडत का होईना पण माझं शिक्षणही चालू होतं आणि माझे प्रयोगही चालू होते. आणि मग जेव्हा ती वेळ आली की आता ठरवायला पाहिजे, आता मला नोकरी करायची आहे का मला हा व्यवसाय करायचा आहे, तेव्हा एक महिनाभराच्या नोकरीच्या अनुभवानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. बरोबर. मग ते सकाळी आपण उठायचं, बॅग घ्यायची, आणखी डॉक्टरांना भेटायचं, त्या डॉक्टरांना त्या औषधाबद्दल सांगायचं ज्याच्याविषयी त्यांना माहिती आहे. अच्छा, ते करायचं. त्यामुळे तिथे कसे घुसलात? कारण बीएससी केमिस्ट्री माझं शिक्षण, त्यामुळे मग बीएससी केमिस्ट्री मध्ये आयदर मी एमएससी करू शकलो असतो, जे मी करू शकलो नसतो कारण मी रखडत म्हणत त्यामुळे कसं बस एकदा ते पार केलं होतं. आता मला परत त्या शिक्षणाच्या क्षेत्रात काही फारसा रस नव्हता, पण मग मी केमिस्ट तरी होऊ शकलो असतो किंवा मग कुठल्या तरी बँकेच्या परीक्षा देऊन बँकेत नोकरीला लागलो असतो. बरोबर. त्यामुळे मग मी तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब स्वीकारला आणि मग मला आवडत होतं. मला ते त्याच्यातले सगळे जे केमिकल्स आहेत, DBITD मध्ये काय आहे किंवा व्हायसिनरल सिरप मध्ये काय आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी कळून मला इंटरेस्ट वाटत होता. पण मग तेव्हा असं वाटलं ना डॉक्टर व्हावं? अरे मला डॉक्टर होण्याची तर माझी मेन इच्छा होती. माझं स्वप्न होतं. माझा एक मित्र आहे डॉक्टर अश्विन सामंत, तो खूप अभ्यास करायचा, तो खूप अभ्यासू आणि तो खूप हुशारही आहे. म्हणजे नुसता अभ्यास करून चालत नाही, तर हुशारी लागते. आणि तो कधीच असं दुसरा म्हणजे पहिला दुसरा या नंबर मध्येच लहानपणापासून, आणि माझ्या आईचा विद्यार्थी होता त्यामुळे मला माहिती होतं की किती हुशार आहे आणि मी कधीच असं पहिला बिला आलो नाही. मला तेच विचारायचं होतं, तुमचा कितवा नंबर होता? माझा आपला आला तर 10वा, 11वा, 12वा. काय ऑल्सो रॅन मधली जी माणसं असतात त्याच्यातले आम्ही होतो.
त्यामुळे ते मला शिकण्याची खरंच इंटरेस्ट होता. मला एकूण बायोलॉजी आणि याच्यामध्येच जास्त इंटरेस्ट होता, केमिस्ट्री. म्हणून मी ऍक्च्युली केमिस्ट्री म्हणजे माझा विषय सुद्धा म्हणून मी PCM पहिल्यांदा घ्यायला लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर फिजिक्स मी सोडलं. मग मी केमिस्ट्री PCM नाही, CBZ केमिस्ट्री, बॉटनी आणि झुओलॉजी असे माझे पहिल्या वर्षाला होते. मग मी केमिस्ट्री आणि झुओलॉजी घ्यायचं होतं, पण आमच्या कॉलेजला नव्हतं, म्हणून मग मी केमिस्ट्री बॉटनी घेतलं. आणि मग मी तिसऱ्या वर्षाला फक्त केमिस्ट्री घेऊन ग्रॅज्युएट झालो. सो अशा अर्थाने मी लायक होतो फक्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या जॉबला. त्यामुळे मी तो जॉब घेतला, पटकन पहिला मिळाला तो. पण मला ते काही आवडलं नाही फारसं, ऑनेस्टली स्पीकिंग. ते सकाळी डॉक्टरना तोंड जाऊन भेटायचं, त्यांना माहीत असलेलीच औषधांचं परत आठवण करून द्यायची की हीच परत द्या. आणि नाटकं चालू होती, म्हणजे माझं नाटक चालू होतं, वन रूम किचन करत होतो त्यावेळेला मी. त्यामुळे मी असं ठरवलं की, आणि परत तू मगाशी जो मुद्दा ज्याच्याबद्दल विचारलंस की आर्थिक दृष्ट्या त्याचं कसं काय गणित होतं, तर मला जो पगार मिळत होता तो मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की बघा मला 5 वर्ष द्या, मला जेवढे पगार मिळतोय ना त्याच्यापेक्षा नक्की जास्त पैसे मला या क्षेत्रात मिळतील असं मला वाटतंय. मी तेव्हाच लग्नही केलं होतं, त्यामुळे अर्थातच मला जेवढा पगार मिळत होता तेवढं मिळवून फायदा नव्हता. माझी बायकोही नोकरी करायची, त्यामुळे आम्ही म्हटलं की आम्ही दोघं जण मिळून आम्हाला पुरतील इतके पैसे तर नक्कीच कमवू आणि थोडेसे घरीही देऊ आणि ह्या क्षेत्रात करून बघू दे मला. पण म्हणतात ना की चांगल्या योगामुळे कदाचित आणि आईवडिलांच्या पुण्याईमुळे मला सतत काम मिळत गेलं, मी काम करत राहिलो आणि मग माझं हे जे डिसिजन होतं ते माझ्या पथ्यावर पडलं. त्याच्यामुळे आई वडिलांना पण कुठे तुम्हाला तो क्वेश्चन नाही करता आला की, पण त्यांना तेच व्हायचं ना, काय आहे आई वडील सकाळी उठून नोकरीला जायचे, रविवारी सुट्टी घ्यायचे. बरोबर. मी जेव्हा काम नसायचं तेव्हा इतका घरी बसलेलो असायचो की त्यांना चिंता जास्त वाटायची. अरे खूप जास्त घरी. आणि मला ड्रायव्हिंग यायचं, त्यामुळे माझ्या आईने मला ड्रायव्हरच्या नोकऱ्या सुद्धा दाखवलेल्या आहेत त्या काळात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे बघ इकडे ड्रायव्हरची नोकरी आहे, बघ काहीतरी नोकरी कर आणि हे कर, असं इथपर्यंत सुद्धा मला प्रेशराईज केलं गेलं होतं. पण काम चालू होतं आणि मी म्हटलं त्यांना तसं की महिन्याचं शेवटी हिशोब जुळवतोय ना मी. एक्झॅक्टली. तुम्ही काळजी करू नका. सामान्य लोकांचं तेच असतं की, आणि एक्झॅक्टली तिथे आई वडीलही रॉंग नसतात की बाबा तू नोकरी करून किमान काहीतरी कमव. तो एक हेच नाही. आणि याला म्हणजे जसं माझ्या आई वडिलांनी कधी मला त्याच्यावरती परत कधी छेडलं नाही, तसंच मुख्य म्हणजे सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांचं म्हणणं होतं की तू व्यवसायात आलास ना, मराठी माणसाने व्यवसायात आलं पाहिजे आणि व्यवसाय करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्याकडची माणसं सगळेच उठतात आणि नोकऱ्या करतात, पण असं नाही व्हायला. सो ते म्हणाले की तू व्यवसाय करतोस आणि व्यवसायामध्ये वर खाली असतंच, तू त्याची काळजी करू नकोस. तो सपोर्ट खूप जास्त, कारण एक जबाबदारी आहे तुमची, तुमच्या बायकोची आणि काय म्हणतो त्याला अननोइंगली त्या कुटुंबाची पण. अगदी. सो त्यामुळे त्या ह्याच्यात पार्टनरची साथ आणि तिच्या घरच्यांची. आणि नॉट टू से, पण अपर्णा ग ती पण मला खुशाल करू देत होती. एक्झॅक्टली. की तू कर, तू घरी बसलास तरी हरकत नाही, जेव्हा प्रयोग असतात तेव्हा प्रयोगाला जातोयस, तू करतोयस काम. त्यामुळे तिचा सपोर्ट हा काय म्हणतात त्याला, मी कधी त्याचे आभार मानू शकत नाही आणि मानणार नाही. बरं, मला थोडंसं पुन्हा मागे जायचं. मगाशी पण कॉलेजचा उल्लेख केला, तर पाटकर कॉलेजच्या काही आठवणी, किस्से, ऍज यू सेड की तुम्ही मस्तीखोर होतात, तर काय आठवणी, विशेष किस्से काय आहेत? पाटकर कॉलेजमध्ये मला वाटतं माझ्या सगळ्या प्रोफेसर्सनी मला जिमखान्यातच बघितलंय. कारण टेबल टेनिस मला खूप आवडायचं आणि मी सकाळी गेल्यापासून 7:30-8 वाजल्यापासून पहिलं एकदा प्रॅक्टिकल, काही असं होतं ना फर्स्ट इयरला, सकाळी तुमचं लॅब असायची आणि नंतर तुमचे वर्ग असायचे, म्हणजे क्लासेस असायचे, आणि मग सेकंड इयरला समजा दुपारी तुमचे हे असतील प्रॅक्टिकल्स असतील, तर सकाळीच कॉलेजला जायचं, कारण तुमचे लेक्चर्स असतात 7 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून. पण मी 7:30 वाजता एकदा पहिलं जाऊन पहिल्या कुठल्या तरी लेक्चरला बसलो की त्याच्यानंतर मी जिमखान्यातच असायचो. मी खूप टेबल टेनिस खेळायचो, मला इतकं आवडायचं. टेबल टेनिस खेळतोय, कॅरम खेळतोय, या सगळ्या गोष्टींमध्ये मी. म्हणजे बघा, तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पण करिअर करू शकला असतात. माहित नाही आता, पण खरंच कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर मी नक्की खेळू शकलो असतो, नक्की स्टेट लेवलला तर नक्की खेळलो असतो. बरं, काही अशी खोड काढली अशी कोणती लक्षात आहे का? कारण काही लॅब मधल्या गमती जमती किंवा लॅब मधल्या गमती नाही, मी लॅब मध्ये खूप सिन्सिअर होतो, मला भयंकर आवडायचं लॅब मधलं टायट्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, किंवा डिसेक्शन्स होती जेव्हा आम्हाला पहिल्यांदा झुओलॉजीमध्ये, तर ते डिसेक्शन सुद्धा मी त्याच्यात
एकदम अव्वल असायचो. ते म्हणजे कसं दॅट स्वच्छ, म्हणजे अगदी क्लीन असायचं. माझी जी प्लेट असायची, समजा फ्रॉगचं असेल किंवा उंदराचं असेल किंवा झुरळाचं असेल, ते डिसेक्शन कधी असं पसरलंय, घाण झालंय असं कधीच नसायचं. किंवा ब्लड आहे त्या ह्याच्यामध्ये पॅनमध्ये, असं कधीच नाही. क्लीन, छान, व्यवस्थित डिमार्केट करून त्याच्याबरोबर ते पॉइंटर्स लावून तिकडे कुठला हा परीक्षेत सुद्धा म्हणजे असं तिथे पण छान होतं. शिक्षकांना काही चांगलं. तुम्हाला पॉइंट करायला हे नव्हते का? नाही, की मी नव्हते. जरी मी तिथे प्रॅक्टिकलला मला चांगलेच मार्क होते कायम. प्रॅक्टिकलला आय आणि यूज टू गेट थिअरी गुड मार्क्स. मला थिअरी थिअरीमध्येच आणि त्यातून फिजिक्स, सेकंड इयरचं फिजिक्स आहे ना, हे मला जरा जास्तच कठीण होतं. त्रासदायक होतं. बरं तुमच्या क्लासेस वगैरे होते म्हणजे तुम्ही क्लासेसला वगैरे क्लासेसला गेलेलात? जायचो मी, डी.टी. पटेल नावाच्या काही क्लासेसला जायचो, पण ते सुद्धा 11वी-12वीला. ओके, कारण ते म्हटलं ना, की आपल्याला माहित नसतं. मला व्हायचंय डॉक्टर, पण ते इतकं सोपं नाही. हे बरोबर. कळण्यासाठी ती परीक्षा झाल्यानंतर कळतं, कारण नाही खरंच खूप जमत आहे डिफिकल्ट आहे. आपल्याला. पण तोपर्यंत तरी मला त्या हिशोबाने मी अभ्यास करत होतो. पण नाही समोर, म्हणजे मला मॅथ्स 11वी मला 10वी पर्यंत मॅथ्स चांगलं होतं. पण 11वी-12वीत मला ते नंतर जेव्हा इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज आणि म- लिमिट्स वगैरे आलं ना, मला मुळात गणित तेव्हा आवडणाऱ्या मला लोकांशी गेलं. माझं असं होतं की कारण मी स्वतः आर्ट्सची स्टुडंट आहे, सो हां. 10वी पर्यंत कसं बसं गणित गेलंय माझं आणि त्याच्यानंतर आर्ट्सला आल्यावर चलो मॅथ्स नाहीये ह्याने मी ह्याच्यात एक आनंद आहे. वेगळाच आनंद, करेक्ट, करेक्ट. त्याच्यामुळे ते जमतच नाही. बरं मगाशी तुम्ही विनय आपटे यांचं नाव घेतलं, इट्स ते एक वेगळी इन्स्टिट्यूशन होते, दिग्दर्शक, कलाकार. त्यांच्या काही खास आठवणी, काही त्यांच्यासोबत घडलेले किस्से, त्यांच्याकडून मिळालेली कॉम्प्लिमेंट, कारण चाळ नावाची वस्ती हो. त्यात पण तुम्ही होतात, बरीचशी कामं त्यांच्यासोबत. So, काय विशेष विनयच्या आठवण? खूप आठवणी आहेत ग. म्हणजे जेव्हा अ, अ, मी त्यांच्याबरोबर प्रवास करायचो, हम्म, सांगली, साताऱ्याला वगैरे, आम्ही जेव्हा अफलातूनच्या प्रयोगांसाठी जायचो, तेव्हा माझं अफेअर चालू होतं. हम्म. तर मला त्यांनी समजावलंही होतं, की अरे तू प्रेमात पडलायस, पण सांभाळ, हो. आधी तुला काहीतरी करून दाखवावं लागेल, त्या मुलीला नंतर काय देणार होतो पुढे जाऊन वगैरे, असं सगळं समजावलं होतं. आणि त्याच्याच बरोबरीने तो असंही म्हणाला होता, पण तुला जर का प्रेमात असेल ना, ते आई वडिलांनी काय सांगितलं तर मला सांग, मी उचलून आणेन तिला. हो. इथपर्यंत ह्या सुद्धा आठवणी आहेत. त्याच्याच बरोबरीने तो असं कौतुक करणारा असा नव्हता. एक्झॅक्टली. तर चांगलं गेलंय असं म्हणालं ना, तर याचा अर्थ खूप चांगलं झालंय, हे आम्हाला माहीत होतं. आणि विनयनी आम्हाला शिकवलं म्हणशील तर माझा तो गुरु आहे नक्कीच. पण तो असा बोटाला धरून शिकवणाऱ्यातला गुरु नव्हता. तो तो जे करायचा ना, ते पाहून पाहून आम्ही, मला वाटतं, खूप शिकलो. मी तर खूपच शिकलो. त्याचं कॅमेराबद्दलचं नॉलेज असेल, त्याचं स्टेजवरचा वावर असेल, कसं उभं राहण्याची गरज आहे, लाईट कसा घेण्याची गरज आहे, म्युझिक तुम्हाला जेव्हा येतं नाटकामध्ये, तेव्हा ते म्युझिकचं फील घेऊन ती वाक्य म्हणणं, म्हणजे ते कशा काय पद्धतीने करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींना आम्ही त्या विनयला ऑब्झर्व करून करून खूप शिकलो. आणि त्याचं तेच म्हणणं असायचं, की तुम्ही बघा, जास्त बघा, त्याच्यातून तुम्हाला काय घेता येईल आणि काय आवडते त्या गोष्टी टिपा. जे आवडते लोकांना ते तुम्हाला करता आलं पाहिजे स्टेजवरती. सो आणि सोपं नाहीये स्टेजवरती राईट साईडच्या विंगेतून तुम्हाला लेफ्ट साईडला चालत जायला सांगितलं, तर तुम्ही कसे जाताय आणि लोकांची नजर तुमच्यावरतीच कशी खेळलेली राहील, हा एक मोठा हो. टास्क आहे. असं नाही झालं पाहिजे की हा इकडून इकडे चाललाय तोपर्यंत मी इकडे मागे काय तिकडे फ्लॉवर पॉट ठेवलाय असं लक्ष गेलं की तुमचं गेलं. तर त्याची शिकवण जी होती ना, ती इतकी विलक्षण होती आणि ते पदोपदी जाणवतं की ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा कुठेतरी आम्ही शिकायचंय म्हणून नाही, पण ज्या टिपत गेलोय ना, त्याचाच खूप फायदा त्याचा होतो. मला खूप फायदा झाला आणि खूप फायदा होतोय. तेवढं मी उतरवू शकतोय की नाही मला माहित नाही त्याच्या इतकं, पण त्याच्या इतकं तो विलक्षण होता तो. आज आणि विनय आपटे असते तर अरे काय बदल असता किंवा काय वाटतं? नाही, काय आहे की तुम्हाला एक कोणीतरी असं असतं ना, की एखादी गोष्ट अचीव्ह केलीत किंवा एखाद्या गोष्टीत कोणीतरी तुमचा अपमान केला, तर तुम्हाला एक कोणीतरी, एक मोठ्या भावासारखा कोणीतरी लागतो ना, की ज्याला तुम्ही सांगू शकता की अरे बरं माझ्या बाबतीत असं घडलं. मग तो काही फार मदत करेल किंवा तो लगेच बाह्या दुमडून मारायला जाईल अशातला भाग नाही. पण तो एक सांगण्यासाठी एक माणूस लागतो ना, तो माणूस आता नाहीये कोणी, असं याचं वाईट वाटतं. की किंवा कौतुक, आता सुधीर फडकेच्या त्या भूमिकेबद्दल इतकं माझं कौतुक होतंय, हो. तर अर्थातच त्याला मला सांगायला फोन करून आवडलं असतं की अरे आज मला यांचा फोन आला, आज अमुक अमुक लोकांनी मला फोन केला. म्हणजे आता जेव्हा विनय धुमाळे जे त्यांच्या बरोबरीचे होते, त्यांचा मला फोन आला आणि विजया जोगळेकर धुमाळे त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला
तर मला असं वाटलं की मला विनयच्याच, कारण विनयच्या बरोबरच कंटेम्पररी ती माणसं आहेत ना. विनायक चास्करांनी सुद्धा आता ह्या मंडळींना आम्ही असे बघत आलोय दूरदर्शनला, आणि त्या मंडळींचं कौतुकाची पावती मिळते, तर मला असं वाटतं की विनयकडून मला पावती मिळते. सो तो असता तर निश्चितच वेगळं, म्हणजे मला या दृष्टीने एक आधार होता असं वाटतं. म्हणजे ते की तुम्ही म्हणाल की काही रिॲक्ट केलं नाही तरी पण ते असणं एखाद्याचं आपल्या आयुष्यात खूप खूप त्याचं महत्व होतं. अख्ख्या माझ्या हर्बेरियमच्या प्रोजेक्टच्या वेळेला सुद्धा तो होता. आता त्याला माझा राग आला होता की तुला मी नाही दिसलो दिग्दर्शक म्हणून. पण माझी कॉन्सेप्टच माझी वेगळी होती की माझ्या वयाची जी दिग्दर्शक मंडळी आहेत, ज्यांनी कदाचित ती आधीची नाटकं पाहिलेली नाहीयेत, माझे कंटेम्पररीज, तर त्यांना घेऊन मला हा तो उपक्रम करायचा होता. तर मी विनय आपटेंना काय सांगणार, माझा तो गुरु आहे, त्याला मी असं सांगू शकत नाही ना की हे नाटक इतके वाजता आपल्याला या तारखेला आलंच पाहिजे, किंवा या गोष्टी मला जर का काही सजेशन द्यायचंय तर मी सजेशन त्याला कसं देणार. बरोबर. त्यामुळे मी विनयचं, कारण ती आधीची पिढी होती आणि खूप कमाल पिढी होती, त्यामुळे त्यांच्यातलं मी कोणालाच हर्बेरियमच्या दिग्दर्शनामध्ये घेतलं नाही. त्यामुळे पण मी शेवटच्या प्रयोगाला म्हणून झोपी गेलेला जागा झाला जेव्हा होतं, तेव्हा त्याचं मी पुस्तक प्रकाशन केलं हर्बेरियम. तर त्याच्या मागचं मी जे माझं मनोगत होतं त्याच्याबद्दलचं ते मी त्याला, आणि पुस्तक प्रकाशित झालं हे घोषित करण्यासाठी षण्मुखानंदला मी त्याला मुद्दामून सांगितलं होतं ये. तो शेवटच्या प्रयोगाला आला होता आणि त्यांनी ते वाचून दाखवलं होतं. त्यामुळे मला तो माझा एक सपोर्ट होता ग, आणि तो एक काय म्हणतात त्याला की त्याच्याकडून कौतुकाची पावती किंवा तू नुसतं बाजूला असणं ना, यांनी एक खूप एनर्जी यायची. बरं, आताच तुम्ही उल्लेख केला की झोपी गेलेला जागा झाला किंवा सूर्याची पिल्ले असेल, अजरामर नाटकं ती सादर करायला मिळणं हे एक आपलं म्हणजे कलाकार म्हणून तुमचं भाग्य होतं ना, तर त्या प्रत्येकाचंच. तर त्यावेळेस काही प्रेक्षकांकडून दाद मिळालीये, त्यांच्या काही आठवणी? हर्बेरियम हा एक खरं तर ना एक वेगळा विषय होऊ शकतो, म्हणजे डिस्कशनचा. त्याच्याबद्दलचं मी इतक्या गोष्टी सांगू शकतो तुला. मुळात तू म्हणालीस तसं की हर्बेरियम ही कॉन्सेप्ट काय होती, एक्झॅक्टली कुठून सुचली ती, आणि ती ठराविक नाटकच का, त्याचं कारण काय? त्याला बरीच कारणं आहेत. म्हणजे जसं 2000 साली मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो, तेव्हा मी तिकडे जाऊन पहिलं एक ल मिझराबल नावाचं एक नाटक बघितलं होतं, आणि तिकडचं ती रंगभूमी बघून आणि तिकडचे ते जे काही करतात अद्वितीय असं, ते पाहून मी इतका भारावून गेलो होतो, आणि मला असं वाटत होतं की हे आपल्याकडे सगळं असं व्हायला पाहिजे. आणि तिकडे जुनीही नाटकं सादर होतात, तिकडे आत्ताची नाटकं सुद्धा, नवीन सुद्धा नाटकं होतात, पण तो ऑडियन्स आहे, त्याला देण्याची, त्यांना वेलकम करण्याची पद्धत आहे, ती एक शिस्त आहे त्यांची. त्यांना नाटक सुरू व्हायच्या आधी तुम्हाला एक पुस्तिका दिली जाते, ज्याच्यामध्ये या नाटकात पहिल्या प्रयोगाला कोणी काम केलं, आजच्या प्रयोगात कोण काम करतंय, याच्याविषयीची सगळी माहिती असते. तर हे मला इतकं मनावरती माझ्या छाप होती की मला असं वाटलं की आपल्याकडे कधीतरी हे करायला हवं. आणि नंतर इव्हेंच्युअली 2010 साली जेव्हा मी ऍक्च्युली मला 6-7 सालापासून मला असं वाटत होतं, मी सुधीर भटांबरोबर तेव्हा खूप नाटकं करायचो, आणि सुधीर भट हा एक असा निर्माता होता ज्यांनी पुन्हा ती जुनी नाटकं खरं तर सुरुवात केली मोरूची मावशीपासून. त्यामुळे ते मोरूची मावशी केलं त्यांनी 3 अंकी नाटक, आणि ते धुवाधार चाललं. त्याच्यातच मी काम केलं, आणि सुधीरकडे मी खूप नाटकं केली. त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं की खरं तर तुझ्याकडे असं आहे ना, तर तू जी आम्ही पाहिलेली नाहीयेत अशी नाटकं सुद्धा का नाही करत. पण तो कमर्शियल कम्प्लीट निर्माता होता. त्यामुळे तो म्हणाला की अरे असं थोडीच होतं की फक्त 25 प्रयोग करेन, 100 प्रयोग करेन. मी त्याला तेव्हा 100 प्रयोगांची कल्पना दिली होती. म्हटलं की 100च प्रयोग कर ना, तुझ्याकडे कुठलेही कलाकार काम करतात, तर त्या कलाकारांनी जर का पुन्हा त्या नाटकांमध्ये कामं केली तर तू सांग ना, डिक्लेअर करायचं की 100च प्रयोग करेन मी, म्हणजे तुझ्या डोक्यालाही त्रास नाही बरोबर त्या कलाकारांच्या मागे धावण्याचं, आणि करू शकशील तू. तर तेव्हा तो म्हणाला की नाही मी नाही करणार. ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की जी नाटकं मी पाहिली नाहीत, माझ्या पिढीने पाहिली नाहीत, ती नाटकं आपल्याला परत करता यावीत. काय आहे, आणखीन आम्ही जी नाटकं वाचत होतो त्या काळात 2006, 7, 8, 9, तेव्हा येत होती नाटकं चांगली, पण अशी मोठी नाही. तेव्हा ऑलरेडी रिस्ट्रिक्ट करायला सुरुवात झाली होती. 3 पात्रांची नाटक, 5 पात्रांची नाटक, 2 अंकीच नाटकं व्हायची. एक्झॅक्टली, कारण आधी 3 अंकी आणि तेवढे तास प्रेक्षक बसायचे. बरोबर. तर मला असं वाटायचं की मग आपण भक्तीपुरवणी काय ती पुरवणी काम करायच्या, सतीश सुभाषी काय काम करायचं त्याच्यात,
हे फक्त आम्ही ऐकत आलोय. बाळ कोलटकरांचा काय त्यांची भाषा होती आणि काय पद्धतीने ते बोलायचे, त्यांचं एक स्टाईल होती बोलण्याची. किंवा डॉक्टर लागूंचे समजा आता विड्याचं घर उन्हात आहे, यात काय काम करायचं. आता म्हटलं की ही नाटकं आपल्याला कधी बघायला मिळणार. कारण Exactly. तसं बघायला गेलं तर ती मोठ्या मोठ्या अर्थाने काही कमर्शियल नाटकं नाही, नाही ती थोडीशी ऍक्च्युली. सिरियस नाटकं आहेत. पण ती व्हायला पाहिजेत ना, ती प्रेक्षकांना कळायला पाहिजेत. निदान जे या क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांना कळायला पाहिजे. कारण तेव्हा आता तरी नाटक असेल तरी सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग होतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग. हो, तेव्हा तर तेव्हा तर तसंही काहीच नव्हतं. नव्हतं ना. त्यामुळे एक्झॅक्टली. मला ही सगळी नाटकांविषयी खूप अप्रूप होतं आणि मला असं वाटायचं की ही नाटकं परत करून बघितली पाहिजे. म्हणून मग मी आता झोपी गेलेला जागा झाला. आपण म्हणतो की मराठीतलं पहिला फार्स आहे बबन प्रभूंनी लिहिलेला. इतका फॅन्टॅस्टिक आहे, त्याची कल्पनाच इतकी कमाल आहे. तर तो आपण पाहिलाच नाहीये. म्हणजे त्याची सीरीज आली, पण तरी सुद्धा ते नाटक आपण का करू नये? मग मला असं वाटलं की भरत आणि अंकुश यांच्यासारखी 2 बरोबर जोडी आहे, जी खरं तर ते विनू आणि दिनू जे आहेत ते परफेक्ट करू शकतील. हो. म्हणून मग मी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही दोघांनी करा, झोपी गेलेला जागा झाला, आपण करूया. पण ते करूयामध्ये राहून गेलं. 2009 साली मी त्यांना सांगितलं होतं आणि 2010 साली मी ही कल्पना ॲक्चुअली मांडली आणि मग मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं, की मला असं-असं करायचंय आणि मला मुळात मी काही असा निर्माता पिंडाचा माणूस नाही. बरोबर. की मला त्याच्यातले कमर्शियल्स कळतील आणि मग मला त्याच्यातून खूप पैसे कमवायचे आहेत, असं माझं ध्येयच नव्हतं. माझी एक मालिका चालू होती तेव्हा कुंकू आणि मी खूप खुश आहे मालिका करण्यात. तेव्हाही होतो, आजही आहे. त्यामुळे मला असं वाटायचं की ते माझं काम चालू आहे, पण त्याच्या जोडीनं जे मला आवडतंय नाटकात, ते आपण करून बघितलं पाहिजे. आणि बरोबर. आणखीन एक गोष्ट अशी होती तेव्हा, की कुठेही प्रेक्षक भेटले ना, की ते आपल्याला सांगतात, की "चल ना आमच्या घरी चहा प्यायला चला." ओ. कोणीतरी आजी भेटतायत, त्या मला विचारतात, की "अरे ती कपाळावरची जखम बरी झाली का तुझी?" नाहीतर मग कोणीतरी एक आजी मला पत्र लिहून कळवतायत, की "आता तुमचे केस थोडेसे गळायला लागलेत, तर मी एक औषध लिहून देते." आता हे प्रेम जे आहे, ते म्हटलं, की आपण कशात याची परतफेड करू शकतो? खरंच. पण निदान आपण परतफेड तर होऊच शकत नाही. पण निदान जे त्या प्रेक्षकांना सुद्धा बघायला आवडेल, जे मला बघायला आवडेल, ते जे जरी माझ्या बघा. लहानपणी मी माझ्या आई-वडिलांना त्या नाटकाला जाताना पाहिलं असेल, की या नाटकाला ते गेले, पण मी गेलो नाही. हम्म. तर ती माझी पिढी जी आहे, त्यांना ही नाटकं परत आपण दाखवली तर आणि त्यांनाही पुन्हा ती परत बघता येतील. बघता येतील त्या निमित्ताने, की आपले आई-वडील जेव्हा हे नाटक बघायला गेले होते, सूर्याची पिल्ले, तर ते आपण आज बघूया म्हणून ते बघायला जातील. तर हा सगळा तो विचार होता आणि मग मी माझे बरोबरचे जे दिग्दर्शक मित्र होते, प्रतिमा, विजय केंकरे. विजय अर्थात हे खूप सीनियर आहेत हो, माझ्यापेक्षा वयाने. मी कंटेम्पररी म्हटलं तरी सुद्धा खूप मोठी माणसं आहेत ती. तर मी ह्यांना त्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या. चंदू कुलकर्णी, मंगेश कदम, गिरीश जोशी आणि त्यांना ही कल्पना आवडली आणि मी म्हटलं, की आपल्याला काही रेग्युलर बेसिसवरती हे नाटक चालू झालं, की संपेपर्यंत चालू राहायचं असं नाहीये. सगळ्या कलाकारांना सुद्धा ना तेव्हा मालिकांमध्ये खूप व्यस्त होते, सिनेमांमध्ये व्यस्त होते, पण त्यांना नाटक करण्याची इच्छा होती. हो. पण फक्त तो जो दौरा आहे ना, हम्म. त्याच्यामध्ये जे इथे काम अडतं. अडतं, त्याच्यामुळे बरीचशी मंडळी नाटकात काम करत नव्हती. बरोबर. म्हटलं, की त्यांना सुद्धा एक आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येईल. त्याची कमिटमेंट असेल 3 महिन्याची. त्या 3 महिन्यामध्ये मी 25 प्रयोग झाले, की ते मोकळे, मी मोकळा. बरोबर. म्हणजे त्यांनाही सांगता येतं ना, शूटिंगवाल्यांना, सीरियलवाल्यांना, की मी बाबा एवढेच हे आहे. शनिवार, हो, रविवार हो. मी नसीन, बाकी मी आहे. तर हे सगळं असं प्लॅनिंग अख्खं केलं आणि मग मी म्हणून हर्बेरियम नावाचा तो उपक्रम ते नाव करायचं कुठून ठरवलं. आलं? हे बॉटनीचा स्टुडंट असल्यामुळे मला माहित होतं. हर्बेरियमचा अर्थ असा आहे, की तुम्ही जेव्हा बॉटनीचं शिक्षण घेता तेव्हा ना तुम्ही कुठेही समजा ते काय स्टडी टूर असते ना, हां. तेव्हा तुम्हाला कुठल्यातरी फांदी किंवा एखादं पान त्याचा अभ्यास करायचा असतो. ओके. म्हणजे त्याचे वेन्स कसे आहेत, ते त्याला एका 5 पानं आहेत, एका देठाला का एकच पान आहे. मग ते पॅरलल वेनेशनमध्ये पॅरलली येतायत का? असं सगळं अभ्यासासाठी ते पान किंवा ते ट्विग तुम्ही तोडायची, ती हां. तुमच्या जर्नलला लावायची आणि त्याच्या बाजूला त्याची सगळी माहिती लिहून ठेवायची. ओके. आणि ह्या कलेक्शनला, या वहीला हां. हर्बेरियम म्हणतात. ओ. ओके. आता आपण आपल्या आयुष्यात हे कसं वापरतो, की समजा मी कुठेतरी गेलोय, कॅनडाला गेलो आणि कॅनडाला मला मेपल लीफ मिळालं. तर ते मी मेपल लीफ घेऊन ठेवतो आणि त्याच्या बाजूला आठवण लिहून ठेवतो, की मी पहिल्यांदा जेव्हा नायग्रा फॉल्स बघायला गेलो होतो, तेव्हा तिकडे मला हे पान सापडलं. तर तुम्ही जेव्हा काही वर्षांनंतर ते पुस्तक उघडून बघता किंवा प्रेयसीने गुलाबाचं फूल दिलं असेल किंवा तर ते फूल सुकलेलं असतं. पण त्याच्या बाजूला ती लिहिलेली आठवण असते, ती ताजी असते. की कसे मी पळवून गपचूप निघून
कोणाला न सांगता बागेत तिला भेटलो, तर ते आठवण जी आहे ती तुम्हाला तिकडे घेऊन जाते. सो बरोबर. ते हर्बेरियमचं उद्देश होता, की आता हे जे हर्बेरियम आहे म्हणजे आपली ही जी नाटकं आहेत जुनी, ही आता तुम्हाला परत पाहता येणार आहेत. कारण त्यांचा अजून तो जो दरवळ आहे, तो आपल्या आयुष्यातून गेलेला नाही. आणखीन त्या आठवणी ज्या आहेत, त्या आपल्याला पुन्हा एकदा त्या काळामध्ये घेऊन जातील आणि म्हणून मी त्याला त्या अख्ख्या उपक्रमाला हर्बेरियम असं नाव दिलं होतं. पुन्हा करायची इच्छा. मला खूप इच्छा आहे. आता त्याची व्हायबिलिटी थोडीशी कमी आहे. त्याची काय म्हणतात त्याला पडताळून पाहावी लागते ना, ती की कसं होऊ शकतं. 25 प्रयोगात आता होऊ शकत नाही. कारण सगळी गणितच बदललेली आहेत खूप आता. बदलली आहे. त्यामुळे आता कसं करायचं ते मला माहीत नाही. पण तरीसुद्धा मी 2017 साली परत एकदा प्रयत्न केला होता. जेव्हा मी पती गेले ग काठेवाडी नाटक केलं होतं. त्याच्या आधी मी हर्बेरियमची तेव्हा कुठली नाटकं केली होती हे एकदा फक्त तुला सांगतो, की तेव्हा पहिलं नाटक केलं होतं सूर्याची पिल्ले वसंत कानेटकरांचं, जे प्रतिमा कुलकर्णीने दिग्दर्शित केलं होतं. दुसरं नाटक केलं होतं लहानपण देगा देवा बाळ कोल्हटकरांचं, जे मंगेश कदमने दिग्दर्शित केलं होतं. त्याच्यानंतर हमीदाबाईची कोठी केलं होतं, मला जे त्या नाटकाकडे यायचंच होतं बिकॉज अनिल बर्वेंनी लिहिलेलं नाटक. त्याच्यासाठी ते अक्षरशः त्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन राहिले होते. त्याचा अभ्यास केला होता. तो तवायफ आणि ते कोठे जे आहेत आणि ती कोठ्यांची जी संस्कृती आहे ती सगळ्याचा अभ्यास केला होता. आणि वेश्या व्यवसाय आणि तवायफ हे सगळं ऍक्च्युली वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. मला थोडंसं त्याच्याबद्दल जायचं होतं की आता जी हिरामंडी हो. सिरीज आली सो त्याच्यात त्या तवायफ आहेत सो बऱ्याचशा म्हणजे मी कमेंट्स काही वाचल्या सो लोकांचा ऍक्च्युली तो तुम्ही म्हणालात तसा गैरसमज आहे की वेश्या आणि तवायफ ह्यातला त्यांना फरकच कळत नाही. पण आता सिरीज आहे संजय लीला मनसाली ऑल टुगेदर ग्रँजर सो दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण जेव्हा असा महत्वाचा विषय नाटकात उतरवायचा असतो तेव्हा तो कुठेही काय म्हणतो त्याला वेगळं काही वाटणार नाही किंवा लहान मुलं जरी आली सोबत फॉर एक्झाम्पल किंवा शाळा कॉलेजातली मुली आली तरी त्यांना बघताना ते कुठेतरी चुकीचं वाटणार नाही असं पालकांनाही मनात आणू नये असा तो हमीदाबाई कोठीचा खरं तर एक हे होता. सो एक त्याबद्दल काय सांगाल यू अ पार्ट ऑफ इट. मुळात काय माहितीये का हमीदाबाईची कोठी हे नाटकच या गोष्टीविषयी आहे की तुमची जी लोप पावत जाते ना कला त्याच्याबद्दल ते ऍक्च्युली नाटक आहे असं मी म्हणेन. कारण त्याच्यामध्ये ती जी तवायफ संस्कृती आहे जिथे त्या तवायफ जे असतात त्या जी जी प्रेक्षक मंडळी येतात त्यांची मनं रिझवतात. त्यांना त्यांच्या दुःखांमधून बाहेर काढणं, बरोबर. त्यांना थोडंसं एंटरटेन करणं, कधी-कधी थोडंसं ल्युअर करणं, थोडंसं काय म्हणतात त्याला की फशी पाडणं हे सुद्धा होत असेल. पण याचा अर्थ असा होत नाही फक्त की तोच लगेच नाही शारीरिक व्यवहार होईल. एक्झॅक्टली. तिथे तुम्हाला ते एक वेगळी जागा आहे जिथे माणसं जाऊन कदाचित तो आनंद घेत असतील त्यांच्या गाण्याचा, त्यांच्या अदांचा. हो. तर ही आणि ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आता ही जी हमीदाबाई आहे, तिची शब्बो नावाची मुलगी आता हमीदाबाई त्याच्यात नंतर काय म्हणतात त्याला की एक्सपायर होते. ती मेल्यानंतर जेव्हा शब्बोवरती ही जबाबदारी येते, तेव्हा शब्बोचा नवरा तिला वेश्या व्यवसायासाठी उद्युक्त करत असतो आणि ती काही तयार नसते त्याला. आणि इथपर्यंत जातं शेवटी, की ती म्हणते, की "मी हे कधीच करणार नाही." ती म्हणते, "ठीक आहे, तू ते जे कोण तुझे आलेली आहेत माणसं, त्यांचं मी मन रिझवीन वगैरे." पण ती आत जाते आणि ती अख्खी कोठी जाळून टाकते. पण ती वेश्या होत नाही. याच्याबद्दलचं ते नाटक आहे. इतकं अप्रतिम नाटक आहे ते. ते सुद्धा 3 अंकी नाटक आहे. पण ते अनिल बर्वेंनी 78 साली लिहिलं होतं. त्याचे अनेक प्रयोग झाले होते. पण 78 सालानंतर काही लीगल गोष्टींमुळे किंवा काही अडचणींमुळे ते आलंच नव्हतं. आणि मला ते करण्याची संधी मिळाली. अर्थातच त्यासाठी उदय धुरत, निहार धुरत यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेन. कारण त्यांनी मला परवानगी दिली ते 25 प्रयोग एक्झॅक्टली. करण्यासाठी. आणि कलाकार मंडळी संजय नार्वेकर, नीना कुलकर्णी, मनवा नाईक, चंदू कुलकर्णीने काय छान बसवलं होतं. अप्रतिम बसवलं होतं. त्यामुळे ते नाटक हे केलं. माझ्या हातून झालं. मग मी आंधळ दळतंय नावाचं एक नाटक केलं. जे शाहीर साबळेंनी लिहिलं होतं आणि ते शिवसेनेच्या उभारणीमध्ये बाळासाहेबांना खूप मदत झाली त्या नाटकाची. कारण गावोगावी त्याचे प्रयोग करायचे आणि मुंबईसाठी खास कारण मुंबईत तेव्हा मराठी माणसं मराठी बोलत नाहीयेत याविषयी ऑलरेडी चर्चा होत्या आणि कशी इतर बाहेर वेगवेगळ्या जागातून आलेली माणसं किंवा परप्रांतीय येऊन कसे आपल्यावरती आक्रमण करतायत याच्याबद्दलचं नाटक होतं ते. त्यामुळे ते केदारने केलं आंधळ दळतंय आणि शेवटचं अर्थातच झोपी गेलेला जागा झाला. दुर्दैवाने तेव्हा अंकुश बिझी असल्यामुळे तो नाही करू शकला. पण मग भरत बरोबर मी त्या नाटकात काम केलं. बबन प्रभून आणि विजय केंकरेने डिरेक्ट केलं होतं ते नाटक. अशी 5 नाटकं पहिली होती.
मला असं वाटतं की परत हे व्हावं आणि पुन्हा बघावं, कारण नाटक हा प्रत्येक कलाकाराचा जसा आत्मा असतो तसा एक प्रेक्षकांना पण ते लाईव्ह बघणं इज, कारण मूवीज हे आता म्हणजे मूवीज थिएटरला जाऊन बघू शकतो, तुमच्या फोन्सवर अवेलेबल आहेत, पण नाटक ही आजही काय म्हणतात त्याला, मेंटली स्वतःला रिफ्रेश करणारी गोष्ट आहे ऍज अ अगदी प्रेक्षक खरं. म्हणून, असं जेन्युअनली वाटतं. आणि तुम्हाला पण ऍज अ कलाकार म्हणून की हो. एक होतं ना की मालिका आणि चित्रपट जर करतोय तर तिथे रिटेक्स असतात, पण इथे जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्म करता तुम्हाला स्वतःला स्वतःची पारख पण कळते की अगदी. अरे माझी ही सवय सुटली आहे, ती इथे एक म्हणतो ना स्वतःला रियालिटी चेक देणं, हं. असं आपण म्हणू शकतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नटाला ते तर खूपच आवश्यक अशी गोष्ट आहे. मला असं वाटतं, की त्याच्यातनं ते अ, काय म्हणतात त्याला, की ते किती चांगली आहे कला आणि ती कशी राहायला पाहिजे, याच्यापेक्षा मला असं वाटतं ना, की मला नट म्हणून ना एक वेगळा आनंद मिळतो. त्या समोर सादर करण्याला स्वतःला किंवा ती एक भूमिका सादर करण्यासाठी काहीतरी वेगळा ते आनंद शब्दात आहे नाही तो, सांगू जे शकत. शब्दात नाही सांगू शकत कोणी. कारण ती एक वेगळी स्पेस आहे, म्हणजे ज्याच्याविषयी आता खूप मोठी-मोठी मंडळी खूप मोठं-मोठं बोलतात गं. मी काही तितका NSDचा स्टुडंट आहे किंवा नाट्यशास्त्र शिकलेला असं नाही. पण मी जे आजपर्यंत अनेक प्रयोग केलेत, तर त्या प्रयोगातून मला जे त्या स्पेसमध्ये आनंद मिळतो ना, तो मला असं वाटतं प्रत्येक नटाने करून पाहिलाच पाहिजे. आणि त्याचा 1 नाटक केलं, 2 नाटक केलं याच्यावरती मोजलं नाही पाहिजे. त्याचे किती प्रयोग झाले ना, बरोबर. त्याच्यावरती मला वाटतं तो अनुभव जो आहे तो तुमचा संपन्न तुम्ही होत जाता. आणि कारण प्रत्येक गावातला प्रेक्षक वेगळा आहे, प्रत्येक थिएटरमध्ये होणारा प्रयोग वेगळा आहे. आजच्यासारखा प्रयोग उद्या होईलच याची खात्री नाही देता येत. आणि म्हणून मला खूप वेळा असं वाटतं, की अ, नाट्यकला ना आणि रांगोळीची कला हा. ही खूप मला सिमिलर वाटते. कशी? कारण तो जो प्रयोग आहे ना, तो हा. एकदा तो शेवटचा पडदा पडला, हा. त्याच्यानंतर उद्या तसाच होईल की नाही असं सांगता येत नाही. ॲज रांगोळी तुम्ही आज जी आज काय हा. काढलेली आहे, ती एकदा तुम्ही पुसलीत की परत तशीच उमटेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे मला असं खूप त्याच्याविषयी वाटतं आणि ते ते अक्षरशः म्हणजे तुम्ही पुसून टाकता ना, त्याचं काही इम्प्रेशनही राहत नाही. जसं एखाद्या पेंटिंगचं इम्प्रेशन तुम्ही ठेवून देता. यू हो. कॅन हॅव इट फॉर युअरसेल्फ. तसं इथे नाहीये. सिमिलरली नाटकाचं कला आहे. ती जर का शूट झालेली असली तर ठीक आहे. पण नाहीतर तो प्रयोग झाला तो झाला. तो आठवणीत असतो. त्याच्यानंतर उद्याचा प्रयोग वेगळा होणार आहे. बरं, नक्की. मला थोडंसं पुन्हा हर्बेरियमकडे जायचंय की जी जुनी नाटकं नव्याने सादर केली तर तेव्हा त्या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांकडून तुम्हाला काय दाद मिळाली? म्हणजे त्यात ऑब्व्हियसली ती नाटक पाहिलेली पण पुन्हा हो. मंडळी असतील तर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया काय आल्या? लक्षात राहणारा कोणता म्हणजे प्रयोग आहे का? आहेतच ना. पहिला प्रयोग त्याचा लक्षात राहील असा आहे. दुसरा प्रयोग गडकरीचा माझ्या, कारण त्यावेळेला प्रयोगासाठी 25 प्रयोगांचं जेव्हा गणित जमवलं, तेव्हा मी त्याचं तिकीटसुद्धा मी जेव्हा ₹100 तिकीट होतं, तेव्हा मी ₹300 तिकीट ठेवलं होतं, पहिलं तिकीट. तर त्याच्यावरती खूप आरडाओरडा केला होता लोकांनी, की असं कसं काय? मराठी प्रेक्षकांना परवडेल का? अचानक 4 माणसांचं कुटुंब गेलं तर ₹1200 खर्च होतील. हे कुठल्या पद्धतीचे आणि हे काय आहे वगैरे, म्हणजे हा धंदा खराब करायला आलाय वगैरे इथपर्यंत सुद्धा अरे बापरे! लोकांनी त्याच्याविषयी बोललं गेलं. पण प्रेक्षकांमधून मला कितीतरी प्रेक्षकांनी मला सांगितलं, की तुम्ही जे करताय ते बरोबर आहेत. लोकांकडे पैसे आहेत आणि तुम्ही जर का अशा पद्धतीनं नाटकाचं सादरीकरण करणार असलात, तर 300 नाही आम्ही ₹500 द्यायला सुद्धा तयार आहोत. वॉव! अशा पद्धतीची म्हणजे ही पैशाच्या दृष्टीने दाद होती. म्हणजे आर्थिक बाबतीत जे लोकांनी माझ्यावरती आरोप केले होते, त्याचं खंडन करणारी एक प्रतिक्रिया म्हणून मी हे सांगेन. त्याच्या बरोबरीनेच जी माझ्यासारखी मंडळी ज्यांच्यासाठी मी हे नाटक म्हटलं होतं ना, की ज्यांनी पाहिलं नव्हतं, तर त्यांना सुद्धा इतका आनंद त्याचा होत होता, की अरे आम्ही 3 तास 3 अंक बघत होतो. आम्हाला कल्पनाही आली नाही आणि आम्हाला इतका आनंद मिळाला. राजसाहेब ठाकरेंची स्वतः अजूनही मी कधी त्यांच्याशी गप्पा मारत असलो ना, तर ते सुद्धा आवर्जून सूर्याची पिल्ले या नाटकाचं कौतुक करतात आणि त्याच्याविषयी बोलतात, की 3 मला वाटलं नव्हतं मी 3 अंक बसीन, पण मी ते 3 अंक बसलो आणि काय नाटक आहे आणि काय भाषा आहे. त्यामुळे ही एक प्रतिक्रिया त्यांच्या एका असं माणसाबद्दल किंवा ज्या लोकांनी आधी काम केलं होतं, बाळ कर्वेंनी काम केलं होतं त्याच्यामध्ये, तर बाळ कर्व्यांना सुद्धा इतकाच आनंद झाला होता जेव्हा त्यांनी सूर्याची पेले पाहिलं. त्यामुळे किंवा नाना आला होता हमीदाबाईची कोठी बघायला. ओह! त्याला त्याचं सादरीकरण कदाचित
इतकं पटलं नाही, कारण विजयाबाईंनी वेगळ्या पद्धतीने बसवलं होतं, चंदूने वेगळ्या पद्धतीनं. बरोबर. पण तो सुद्धा खूप खुश झाला होता. तो म्हणाला की अरे हे नाटक तू परत करतोयस ना, हे किती चांगली गोष्ट आहे. आम्हाला तर आनंद मिळतोच. आम्ही सुद्धा पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये गेलो. ते कसं आम्ही करायचो त्याचे प्रयोग वगैरे. तर अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. प्रेक्षक सकाळी 5 वाजता उठून लाईनीत उभे राहायचे वाव. आणि कित्येक प्रेक्षक असं त्यांची मैत्री झालेली आता सुद्धा मला भेटतात आणि सांगतात की आमची मैत्री ना त्या त्या नाटकाच्या नाटकामुळे वेळेला लाईनीत उभं राहून झाली होती. वाव. म्हणजे डोंबिवलीला आहे, कल्याणला आहे, शिवाजी मंदिरला आहे. इथे लोक सकाळी 5 वाजता उठून लाईनीत उभे राहायचे. कारण मी एकही तिकीट राखीव ठेवायचो नाही. ओ. पहिल्या रांगेपासून तिकीट, नंतर मला काही कारणांसाठी मी पहिल्या 2-3 मधले चंक ब्लॉक करायचो. कारण असं व्हायला लागलं की खूप मोठी माणसं यायची. म्हणजे कोणतरी चीफ जस्टिस समजा आलेत, तर त्यांना आपल्याला असं सांगता येत नाही ना की तुम्ही तिकीट काढून या. तर त्यांच्यासाठी काही अशी जी मंडळी येतात किंवा ज्येष्ठ पत्रकार कोणीतरी येतात की ज्यांना आपल्याला असं सांगता येत नाही किंवा तिकीट नाही माझ्याकडे. तर ह्यांची सोय म्हणून मला काही तिकीट नंतर राखीव ठेवावी लागत होती. तेवढी ठेवायचो, पण बाकी ओपन व्हायचं प्लॅन आणि पहिल्या दिवशी हाऊसफुल व्हायचा. वाव. तर ही किती बोलकी प्रतिक्रिया आहे की सगळेच्या सगळे प्रयोग हाऊसफुल होत होते आणि शेवटच्या तिकिटापर्यंत, म्हणजे अगदी 50 रुपयाचं शेवटचं तिकीट होतं, तिथपर्यंत सगळी तिकीटं विकली जायची पहिल्या दिवशी. षण्मुखानंदचा सूर्याची पिल्लेचा पहिला प्रयोग झाला ना, तेव्हा मी कोण आहे ते माहितीच नव्हतं. सुबक काय संस्था आहे ते माहित नव्हतं. पण माझा प्रयोग झाला, 25वा प्रयोग. राजसाहेब ठाकरे आले होते त्या प्रयोगाला. तेव्हा राजसाहेब स्वतः 10:15 वाजता, 10चा प्रयोग होता, ते 10 वाजता आले, 10:15ला आले आणि म्हणाले की 10:30 11:45 शिवाय तुझं नाटक सुरूच होऊ शकत नाही. कारण अख्ख्या थिएटर भोवती रांग पसरलेली आहे. ती सगळी आतमध्ये येऊन बसेपर्यंत तुला 10:30 11:45 होतील. आणि ते पहिल्या दिवशी जो हाऊसफुल झाला, त्याच्यानंतर मला त्यांचे ती ट्रस्टचं आहे ना ते षण्मुखानंद, त्यामुळे त्या ट्रस्टींचा मला फोन आला की असं मला कळलं की तुम्ही हे नाटक आता हे 25वा प्रयोग आणि बंद करणार आहात, तर आम्हाला आता याचे 25 प्रयोग करायचे आहेत. तर तुम्ही आम्हाला द्याल का? म्हणून मग मला त्या प्रयोगाच्या दिवशी सुद्धा ती मंडळी येऊन भेटली की का बंद करताय तुम्ही, एवढा त्याला रिस्पॉन्स चांगला आहे. इकडे एखाद्या कॉन्सर्टला सुद्धा पहिल्या दिवशी हाऊसफुल होत नाही, ते तुमचं पहिल्या दिवशी हाऊसफुल झालंय. तर हे सगळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्याचं यश होतं. पण एक तुमच्याशी बोलताना ते एक जाणवलं की हा सगळा त्या जुन्या माणसांचा ठेवा आहे की ज्याच्यामुळे आपण आपलं नाव होतंय ना, तर ते आपलं नाहीये, त्यांनी काम केलंय म्हणून अगदी ते आपण पुढे नेतोय ती लेगेसी. अगदीच. म्हणून मी माझ्या नाटकाचे मी जेव्हा जाहिरात द्यायचो, कुठली नवीन नाटक यायचं तेव्हा मी त्या प्रत्येक नाटकाच्या वेळेला एक प्रथा ठेवली होती जाहिरातीची, की त्या वेळेला त्या नाटकाचं दिग्दर्शन कोणी केलं होतं. समजा आता दामू केंकरेंनी केलं असेल, माधव आठवेंनी केलं होतं मला वाटतं, तर त्यांचं नाव दिग्दर्शक. मग नेपथ्यकार कोण होते, तर दग गोडसे होते, तर गोडसेंचं नाव. मग तेव्हा लाईट्स कोणी केले होते, त्या लाईट्सचं नाव. संगीत कोणी केलं होतं, त्यांचं नाव. म्हणजे मी ते असं द्यायचो की तेव्हा 68 साली यांनी दिग्दर्शित केलं होतं, आज हा दिग्दर्शक आहे, असं सगळ्यांना. आणि या थोरा मोठ्यांचे आभार मानून त्यांना अभिवादन करण्यासाठी आमची ही कलाकृती आहे आणि ते आपण विसरूच शकत नाही. आणि त्यांची पुण्याई किती मोठी आहे हे आत्ता सुद्धा परत एकदा मला, म्हणजे ती जी मंडळी काम करून गेलेली आहेत, ते बाबूजींच्या या चित्रपटावरून सुद्धा पुन्हा एकदा मला प्रत्ययास आलंय की त्या लोकांनी काहीतरी विलक्षण केलेलं आहे आणि त्यांच्या प्रेमात आपली मंडळी इतकी आहेत आणि त्यांच्याविषयी इतका अतोनात आदर आहे आपल्या सगळ्यांना की ती मंडळी, ते आज जे यश आम्ही उपभोगतोय ते खरं तर सगळी त्यांची पुण्याई आहे. तुम्ही बाबूजींचा आता उल्लेख केलाच, तर मला विचारायचं की बाबूजींशी वैयक्तिक भेट यापूर्वी झालेली का, कशी होती, त्याबद्दल काय काय लावलं? झाली होती माझी भेट. मी त्यांना सावरकर चित्रपटामध्ये राम गबाले साहेब जेव्हा दिग्दर्शित करत होते, त्याला मला वाटतं 5-6 दिग्दर्शक बदलले त्या सावरकर चित्रपटाच्या दरम्यान. तर तेव्हा राम गबाले साहेब करत होते, तेव्हा मला कास्ट केलं होतं सेनापती बापटांच्या भूमिकेसाठी. त्यामुळे तेव्हा मी बाबूजींना भेटलो होतो. आणि त्याच्याच बरोबरीने त्याच्या आधी त्यांच्या 75ला एक त्यांचं स्वरतीर्थ नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. तर त्या प्रकाशन सोहळ्याला आमची भेट झाली होती. आणि बाकी अशी जाता येता भेट होते तशी भेट झालीच होती. पण मी काय बोलणार त्यांच्याशी, माझी काय अवकात असं म्हणायला हरकत नाही की ते इतके मोठे होते. त्यामुळे मी काही फार बोललो नाही त्यांच्याशी, कधी असं इंटरॅक्शन अशी झाली नाही आमची. पण आज जेव्हा तो मूवी पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट शॉट तुम्ही घेतला असेल, तेव्हा
ती एक आठवण डोळ्यासमोर आलीच असेल की अरे निश्चितच. ते जे स्वरतीर्थ पुस्तक झालं त्याचं निवेदन मी केलं होतं त्या कार्यक्रमाचं. ओ त्यामुळे ते पुस्तकही माझ्यापाशी आहे, ज्याच्यावरती बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, सुधीर फडके आणि ललिताताई फडके या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्याच्यावरती. वाव आणि ते पुस्तक आहे त्याचं जे काय म्हणतात त्याला कार्यक्रमाचं स्वरूप होतं ते लिहिलेलं सगळं सुद्धा माझ्याकडे आहे वाव त्या पुस्तकात. त्यामुळे ते आहे. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी 25 जुलैला केलं, हा पहिल्यांदा बाबूजी म्हणून मी प्रेक्षकांसमोर मला आणलं योगेश देशपांडेनी. त्या दिवशी मी जे अनुभवलं सावरकरला जे झालेलं हो आलेले मी ते तेव्हा मी म्हणजे परत एकदा तेच मी शब्दात नाही सांगू शकत काय वाटत होतं त्या दिवशी मला आणि किती वेगळाच एक विलक्षण अनुभव होता तो. त्यामुळे ते जेव्हा विचार केलेला की नाही हे या क्षेत्रात मी फुल टाइम काम करेन ते सार्थकी लागलं. अगदी सार्थकी लागलं. यू सेड इट. खरंच आहे की आनंद होतो. म्हणजे आपल्या हातून एक अशी भूमिका घडली ना याचा आनंद तर मला असं वाटतं की स्वर्गंधर्व सुधीर फडके या चित्रपटातल्या माझ्या कामानंतर मला असं वाटतं की आपलं जे इतके वर्षांचं एक मेहनत होती आणि फळायला ती लागली. कुठेतरी एक आत्ता काहीतरी त्याला फळ लागलंय. तर गुजराती रंगभूमीवर पण काम केलंय. गुजराती आय थिंक चित्रपटांमध्ये पण तुम्ही काम चित्रपटात केलंय. नाही केलं, मी मालिकांमध्ये केलं. ओके सो मला त्याबद्दल कारण म्हणजे जनरल जितकं मला माहिती आहे तितकं मराठी कलाकार असेल तर आपण इधर हिंदीत जातो म्हणजे हिंदीत मोस्टली कलाकार दिसतात किंवा मग साऊथला दिसतात. गुजराती बंगाली पंजाबी फॉर दॅट मॅटर. तर इथे कुणी मराठी कलाकार फारसे दिसत नव्हते किंवा माझ्या वाचनात कधी इतके फारसे आले नाही. सो गुजराती कुठून आलं मुळात? आम्ही जिथे राहायचो ना, आम्ही चाळीत राहायचो, त्या चाळीतले माझे सगळे मित्र जे होते, आमचे शेजारी पाजारी होते, ते गुजराती होते. माझे वडील सुद्धा चांगलं गुजराती बोलायचे ओ आणि त्यामुळे मला सुद्धा गुजरातीविषयी भयंकर काय म्हणतात प्रेम असं म्हणणार नाही मी, पण मला ती भाषा खूप आवडायची मला कारण ती यायची. त्यामुळे ऑब्व्हियसली प्रेमही वाटायचं त्याच्याविषयी. आणि मोरची मावशी झाल्यानंतर मी बरं गुजराती बोलतोय म्हणून मला खरं तर तिकडे एकाने विचारलं की तू गुजराती नाटक करशील का, आणि मी हो म्हटलं आणि मी त्या नाटकात काम केलं. मोरच्या मावशीच गुजराती व्हर्जन मासीबा म्हणून. ओ ओके. आणि मग ते करत असताना मग गुजराती कलाकारांची गुजराती दिग्दर्शकांची ओळखी झाल्या. सुरेश राजदा असतील किंवा परेश रावल असतील या सगळ्यांची मैत्री म्हणा किंवा एक तोंड ओळख झाली. मनोज जोशी आहेत, विपुल शाह आहे, अशी सगळी मंडळी माहिती झाली. महेंद्र जोशी आहे. मग त्यांच्या मालिकांमध्ये कामं केली. आतिश कपाडिया आणि आता सगळी जेडी मजेठिया ही सगळी आमच्या बरोबरची सगळी तरुण पोरं तेव्हाची. मग त्या म्हणजे त्या मालिका क्षेत्राचं त्या नाटक क्षेत्राचं आणि आपल्यात काय डिफरन्स काय वाटला? ऑडियन्स मध्ये डिफरन्स काय मेजर वाटला? फरक हा आहे की आपल्याकडे जितका त्या मनाने नाटक बघण्यासाठी शिक्षित ऑडियन्स आहे तितका तिकडे नाहीये ओके. गुजरातीमध्ये. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा होता की मी तिसरी बेल झाली म्हणून आमच्या शेजाऱ्यांना बोलवलं होतं आणि तिसरी बेल होईल त्याच्या आधी मी आपलं तिकीट घेऊन त्यांचं बाहेर उभं होतो आणि ते 2 बेला झाल्या तरी सुद्धा ते आले नाहीत. म्हटल्यावरती मला खूप भीती वाटली होती. तेव्हा काही मोबाईलही नव्हते. तर आणि ते आल्यावरती मी त्यांना म्हटलं की जा बसा आता तिसरी बेल कधीही होईल. तर ते म्हणे की अरे सोड ना, तू वडा खाल्लायस का इकडचा भाईदासचा, वडा छान आहे. तेव्हा मला असं वाटलं की अरे मी आत्ता इकडे नाटक तुम्ही बघायला आलात आणि नाटक दाखवायला उत्सुक आहे आणि तुम्हाला काय वड्याची पडली. त्याच्यानंतर ते जे त्यांचं एक देवाणघेवाण चालू असते ऑडियन्समध्ये, तिकडे एक तर 3-3, 4-4 बेल सुद्धा व्हायच्या. 4 बेल होत आहेत, 5 बेल होत आहेत. सीन जेव्हा चेंज व्हायचा तेव्हा आपल्याकडे कसं आहे ब्लॅकआउटच होतो आणि ब्लॅकआउटमध्ये सेट बदलतो. तिकडे पडदा दिला जातो बाकायदा आणि पडद्याच्या मागे त्यांना सांगितलं जातं की आता थोडंसं दृश्य चेंज होणार आहे, त्यामुळे आता पडदा बंद आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नये. मग दृश्य चेंज व्हायचं, परत पडदा उघडायचा, पुढचं सीन सुरू व्हायचं. तर हे सगळं माझ्यासाठी वेगळंच होतं आणि ऑडियन्स सुद्धा तिकडचा वेगळा आहे. आणि आता तर मला खूप वाईट वाटतं त्याचं, कारण एक गुजरातीचा सुद्धा ना कल्चर्ड आणखी नाटक बघणारा एक ऑडियन्स होता, तो आता थोडंसं कमी होत चाललाय, याचं मला खूप वाईट वाटतंय. आता ते काय फक्त त्यांचे जे मंडळ आहेत ना त्या मंडळांचेच प्रयोग होतात आणि ते फक्त एंटरटेनमेंटसाठी जातात आणि मोर ओव्हर बिझनेस त्यांचा वाढतो, कारण तिकडे खूप जास्त व्यवसायातली मंडळी भेटतात. त्यांचं ते काइंड ऑफ गेट टुगेदर असतं असं मी कॅन से. एक्झॅक्टली. त्यामुळे ते त्याच्यासाठी नाटक हे आता निमित्त झालंय असं त्याचं मला वाईट वाटतं.
नाटकांकडून तुला चित्रपटांकडे गेला. निदान चित्रपट रीमा लागू होत्या, शिवाजी साटम होते आणि त्यातही तो विषयही वेगळा होता की एड्स आजाराबद्दल तो चित्रपट होता. तर त्याच्या आठवणी आणि दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं त्याच्या काय आठवणी, त्या चित्रपटाच्या आठवणी? मला असं वाटतं की महेश मांजरेकर, त्याच्याबरोबर मी त्याची पहिली फिल्म सुद्धा केली होती, आई. ओके. त्यामुळे तो वेगळ्या विचारांचा, वेगळ्या पद्धतीने स्टोरीकडे बघण्याचा एक विलक्षण त्याच्यात गुण आहे. आणि तसंच त्यांनी निदानच्या बाबतीत सुद्धा केलं की जो चित्रपटातला विलन असतो तो आजार हा त्या चित्रपटातला विलन आहे. याच्या भोवती त्यांनी इतकी ती शुगर कोट केली होती छान फिल्म. कारण त्याचं म्हणणं सिंपल होतं की जोपर्यंत आपण जर का एखाद्या आजाराबद्दल नुसतं लोकांना माहिती द्यायला गेलो ना तर लोकांना इंटरेस्ट नाही. पण त्याला जर का गोष्टी स्वरूपात थोडंसं शुगर कोट तुम्ही करून तेच सगळ्या गोष्टी सांगितल्यात तर कदाचित ते जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचतात. म्हणून त्यांनी निदान नावाची ती फिल्म लिहिली आणि खूप सुंदर त्याचं स्क्रीन प्ले आणि खूप त्यांनी छान काम केलं होतं त्याच्यावरती. आणि ती शूट सुद्धा खूप छान झाली होती. त्याच्यासाठी मेहनत पण त्यांनी खूप घेतली होती. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते तरी सुद्धा जे त्याला नाटकातून पैसे मिळायचे, म्हणजे तेव्हा निर्माता होता तिकडे, तर ते सगळे पैसे तो निदानच्या चित्रपट निर्मितीत त्यांनी घातले. त्यांनी त्याची गाणी करण्यासाठी राहुल रानडेनी आणि आम्ही सगळे मद्रासला गेलो आणि मद्रासला त्या काय VP स्टुडिओ का असं काहीतरी स्टुडिओ, तिकडे आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं. कारण राहुलचा रेकॉर्डिस्ट तिकडे होता तो, त्यामुळे तिकडे रेकॉर्डिंग केलं. मग गाणी इथे घेऊन आलो. असं विचार करून की गाण्यांवरती आपण चित्रपट विकू शकू किंवा कोणतरी निर्माता मिळेल, असं सगळं बरंच त्या चित्रपटाची कथा आहे खरं तर. त्यामुळे तो जे माझ्याकडे जे मी साठवलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यातल्या या खूप मला माझ्या हृदयाजवळच्या अशा हृदय गोष्टी आहेत असं मी म्हणेन. आणि त्याच्यात परत मग शिवाजी साटम आणि रीमा बरोबर काम, शिवाजी आणि ध्यानीमनी जेव्हा करायचंय, आमची तेव्हापासूनची खरं तर मैत्री नाही, म्हणजे तो खूप मोठा आहे आणि तो कमाल माणूस आहे. त्यामुळे आदरयुक्त म्हणजे एक मोठा मित्र जसं विनय होता ना आमच्यासाठी, तसंच शिवाजी होता. म्हणजे मी त्याला अरे तुरे करतो इतका वयाने मोठा असून. कारण आमची ओळख मैत्री मुळात झाली की त्या वयात झालेले, जेव्हा त्याला मी आहोजाव केलं असतं तर त्याला काय म्हणजे तो समजा तो 35-40 असेल कदाचित आणखी. तर त्या माणसांना कसं कोणी अचानक येऊन म्हणाला काका तर कसं राग तसं त्याचं वय होतं आणि आमचंही वय तसं होतं मैत्रीचं. त्यामुळे तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. आणि मग जेव्हा निदानमध्ये काम केलं तेव्हा तर त्याच्याबरोबर काम करण्याची संधी सुद्धा मिळाली. आणि रीमा त्याच्या जोडीला, म्हणजे तिच्या डोळ्यातच ती असं इतका भाव, म्हणजे भावनांनी भरलेले तिचे डोळे आहेत की ती जशी असते ना खुश असली की तिच्या डोळ्यात ती एक खुशी दिसते. आणि तितकीच ती, म्हणजे मला नाही कळला जोक वगैरे, इतकी ती प्रांजळ आणि इतकी मनमोकळी होती ती. त्यामुळे त्या दोघांबरोबर काम करणं हा खूप वेगळा आनंद होता असं मी म्हणेन. रीमा नंतर तिने वास्तवमध्ये सुद्धा महेशचं काम केलं होतं, जेव्हा मी त्याला मदतीला थोडंसं जायचो तिकडे. त्यामुळे ती एक मैत्री होती आमची. तर मैत्री काय म्हणतात त्याला, मैत्री जास्त होती आमची. आणि त्यांना न सांगता मी त्यांच्याकडून खूप शिकायचो. हे ऍक्च्युअली जसं म्हणा की विनय सरांचं की बघून बघून शिका. पण तुम्ही म्हणाल की शिवाजी साटम असतील, रीमा लागू असतील, प्रदीप पटवर्धन, लक्ष्मीकांत बेर्डे, तुम्ही जमलं केलेलं 95 साली, इफ आय एम नॉट रॉंग, 95-96 बरोबर. तर त्यात ती सगळी दिग्गज म्हणजे प्रदीप पटवर्धन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? आणि त्यात मृणाल कुलकर्णी, तुम्ही एका वयाचे असाल आणि ऑल टुगेदर आता हे एक वेगळ्या वयाचे, काय गिव्ह टेक? कारण आता कसं त्याच्यात परत ना पट्या, म्हणजे आमचा प्रदीप पटवर्धन जो आहे ना त्याच्याबरोबर मी मोरूच्या मावशीत काम केलं होतं. त्यामुळे आमची मैत्रीच. मोरूच्या मावशीच्या काहीतरी आठवणी प्रयोगाच्या मला ऐकायला आवडते, काय विशेष आहे? मोरूच्या मावशीच्या आठवणी अशा आहेत की परत तिकडे विजय चव्हाण सारखा एक अतिशय गुणी आणि तो विनोदी, स्वतःला त्यांनी असं कॉमेडियन म्हणूनच त्यांनी जरी काय दाखवलं तरी खूप सिरियस नट मी म्हणणार नाही, पण माणूस खूप कमाल होता. तो खूप असं पारदर्शी होता आणि त्याला कॉमेडीचा सेन्स विलक्षण होता त्याचा.
एक वेगळाच सेन्स होता त्याचा. म्हणजे जसं लक्ष्मीकांत बेर्डेंचा एक वेगळा सेन्स होता, हो. अशोक सराफांची एक कॉमेडी करण्याची पद्धत वेगळी आहे, बबन प्रभूंची एक वेगळीच होती कॉमेडी करण्याची पद्धत. तर आता ही सगळी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आत्ता मला कळतायत ग. तेव्हा मला कदाचित ते मी असं बायफर्केट करू शकलो नसेल, फक्त विनोदी भूमिका करतात असं माहिती असेल. पण आता मला कळतं की यांची स्टाईल्स वेगवेगळ्या होत्या. बरोबर. आणि मुळात काय आहे, विनोदी नाटक करताना सुद्धा तुम्हाला काय काय गोष्टी पाळाव्या लागतात. लाफ्टर हा जो एक महत्वाचा जे म्हणजे प्रेक्षक आणि नट यांच्यातला जो एक चौथी भिंत तोडण्याचा जो भाग आहे, तो म्हणजे ती रिॲक्शन घेऊन तुम्ही नाटक पुढे चांगलं करणं. बरोबर. आणि ते जसं सिरियस नाटकाला सुद्धा उपयोगी पडतं, म्हणजे एक एक असं आलं प्रेक्षकगृहातून की ते की सुद्धा आपल्याला ते अरे असं हे लागतं. पडलंय, हे हा. बरोबर जमलंय. आणि मग ते घेऊन तुम्ही जे पुढचं नाटक सादर करता, तसंच विनोदी नाटकाचं लाफ्टर तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि ते कुठल्या पद्धतीनं घ्यायचा किंवा तो लाफ्टर एक लाफ्टरचा पंच झाला, त्याच्यानंतर दुसरा पंच टाकताना तो लाफ्टरमध्ये कसा विरून जाणार नाही, याचा सुद्धा एक विचार करावा लागतो. कारण तो जसा लाफ्टर जातो तो एक तो आणि परत पडला नाही पाहिजे तो ना. खाली यायच्या आत तुम्ही दुसरं वाक्य टाकलं ना, तर तो तिथून वर जातो. तो अजून खाली जातो. नाहीतर मग तुम्ही जर का तो कम्प्लिटली लाफ्टर सबसाईड झाल्यावरती तुम्ही वाक्य घेतलं ना, तर तुम्ही ह्याच लेवलनी नाटक करत राहाल. पण ते वर नेण्यासाठी तुम्हाला ते बरोबर या पॉइंटला टाकावं लागतं. बरं, प्रयोगात कधी असं झालंय की तुम्हाला कोणाला पटकन हसू आलंय किंवा अरे असं काही खूप आहे. झालंय? विजय चव्हाण बरोबर कसं? काम करताना तर खूप कसं हसू हे येतं. करता? अगं नाही, काय उलटे उभे राहायचो आम्ही. मला तर अजिबात सवय नव्हती त्याची. त्यामुळे मी जेव्हा विजय चव्हाण बरोबर त्या नाटकात काम करायला लागलो, आणखीन ते जे तो ठुमके द्यायचा, तेव्हा आम्हाला एवढं हसू यायचं स्टेजवरती आणि तो दरवेळेला काहीतरी वेगळं करायचा. अरे देवा. आणि म्हणजे बरं त्याच्यावरती तो बघायचा असं मोठे डोळे करून, की अजून हसू येतं. म्हणजे त्यामुळे कंट्रोल करायला सुद्धा त्या नाटकातच शिकलो मी. आता तुमच्या तरी डोळ्यासमोर येत असेल असं मला अगदी, अगदी. दिसतंय ते. बरं, तुम्ही आहात आणि गारवाबद्दल बोलणार नाही असं होणार नाही. स्मिता बन्सल यांच्यासोबत आज त्या वेगळ्या छान काम करतात. पण आज मागे वळून बघताना म्हणजे कारण आज माझ्या पिढीने नक्कीच गारवा ऐकलंय, पण आत्ताच्या पिढीला पण ना रील्सच्या फॉर्मॅट मधून ती जुनी गाणी पुन्हा ते ऐकतायत. आणि रीलचा एक फायदा हा झालाय की ती तेवढी 10-12 सेकंदांसाठी ऐकलं ना की ओरिजिनल गाणं जाऊन युट्यूबवर बघतात. तर काय वाटतं, गारवाचा पार्ट होतात तर त्याच्यासाठी काय? आता तू मागे वळून पाहताना म्हणतेस म्हटल्यावरती मला बघावं लागतंय, नाही तर मला ते आत्ता आत्ता झाल्यासारखंच वाटतंय खरं सांगायचं तर. त्यामुळे गारवाच्या सुद्धा आठवणी खूप आनंद देणाऱ्या आहेत. आणि तेव्हा पहिल्या पहिल्या गोष्टी असतात ना, त्याच्यातली ती पहिली गोष्ट आहे. म्हणजे आणि ती जसं पहिली मालिका गोष्ट स्पेशल असते. जसं मालिका जेव्हा सुरू झाल्या तेव्हा आम्ही त्याच्यात काम करत होतो. त्यामुळे त्याचा सुद्धा जे एक ग्रोथ पाहिलेली आहे आणि त्याचा जो एक अँझायटी होती ती सुद्धा अनुभवलेली आहे. सिमिलरली गारवाच्या बाबतीत सुद्धा होतं की गारवा सारख्या अल्बम्स, व्हिडिओ म्युझिक अल्बम्स अल्बम्स तेव्हा एवढे ची नव्हते. प्रथा नव्हती. बरोबर बरोबर. ती आणली मुळात राजश्रीनी गारवाच्या निमित्ताने सुरू झाल्या गोष्टी. त्यामुळे आपण त्याचा भाग होतो आणि ते करत असताना माहीतच नव्हतं की याचं काय होणार आहे एक्झॅक्टली, हे कुठे दिसणार आहे. म्हणजे जसं त्याच्या आधी मालिका करायचो ते माहिती असायचं की दूरदर्शनवरती दिसणार आहे. हे कुठे दिसणार आहे, फक्त एकच गाणं, बरोबर, माहीतच नव्हतं. त्याच्यानंतर मग ते कल्चर सुरू झालं ना. मग ते म्हणजे छायागीत मध्ये दिसणार आहे का, कारण तेव्हा छायागीत वगैरे होतं ना गोष्टी, गाणी तिकडेच दाखवली जायची. तर आम्ही आपले त्याच्या हिशोबाने ते केलं तेव्हा की नाही, हे जेव्हा कुठे जिथे कुठे दिसणार असेल पण हे काहीतरी चांगलं आहे आणि याला जोडून कदाचित सगळ्या गाण्यांवरती आपल्याला पिक्चरायझेशन करता येईल. आणि फक्त गाणीच आपण केलीत हाच प्रोजेक्ट असू शकतो ना. म्हणजे जसं एक चित्रपट असू शकतो एखाद्या गोष्टीचा आणि त्याच्यातली गाणी असतात, तसं हा फक्त गाण्यांचा प्रोजेक्ट म्हणून आम्ही ते खरं तर केलं. त्याच्यातलं एकाच गाण्याचा अल्बम झाला, बाकीच्या गाण्यांवरती केले नाहीत व्हिडिओ शूट्स. पण तोच मग गाजला. आणि त्याचं परत एकदा ती मूळ गोष्ट आहे ना, ती इतकी विलक्षण आहे. म्हणजे त्याच्यातलं काव्य आणि त्याचं संगीत खूप हे इतकं भारी आहे. ते आजही ताजं वाटतं. म्हणजे आजही कधी ते गारवा ऐकलं की त्या झोन मध्ये पावसाळा आणि गारवा हे सगळं त्यांचं श्रेय आहे ऍक्च्युली, त्या दोघांचं, असं मी खरंच मनापासून म्हणतो. म्हणजे राजश्रीने केलं ते निर्माते म्हणून अर्थातच त्यांचं श्रेय कोणीच काढून घेऊ शकत नाही. पण आज सुद्धा लोक जे नॉस्टॅल्जिक होत आहेत, परत जाऊन पाहावंसं वाटतंय, ते त्याच्यातल्या मूळ त्या
गोष्टींमुळे. जसं नाटकांमध्ये सुद्धा आपण पुण्याईबद्दल बोललो, की त्या नाटकातली ज्या व्हॅल्यूज होत्या किंवा ते जे एक मटेरियल आहे ना, साहित्य आहे ना त्याच्यातलं, ते इतकं भक्कम होतं, की म्हणून लोकं परत-परत ती नाटकं बघायला जातात. आज काय वाटतं म्हणजे आजचं मालिका क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल किंवा ऑल टुगेदर एक व्हिडिओ किंवा म्युझिक अल्बम ऑल टुगेदर एक वेगळं करिअर झालंय किंवा एक हो. ऑल टुगेदर एक वेगळं क्षेत्र झालंय. आजच्या या सगळ्याकडे बघताना काय वाटतं तुम्हाला? नाही, खरंच बदललंय. मग हे अजून त्याचं आकलन झालेलं आहे असं मला वाटत नाही. इट्स ऑल अबाउट आकलन ओन्ली व्हायचंय. एंटरटेनमेंट असं आपण हां, ते म्हणू फक्त शकतो. आता आणि ते एंटरटेनमेंट आहे ते परत एकदा आता त्याची वर्गवारी पण मला वाटतं खूप डिमार्केट व्हायला लागली असं दिसतंय, की जी मंडळी मोबाईलमध्ये एन्जॉय करत नाहीत किंवा जी मंडळी ज्यांना अ, घरी काहीतरी चालू असायला पाहिजे म्हणून जे मालिका बघतायत ते मालिकाच बघतायत. हम्म. ते रील्सवरती येतील असं मला वाटत नाही. जी मंडळी रील्स बघतायत ती कधी या मालिका बघतील असं मला वाटत नाही. किंवा ते सिनेमा बघायला जातील की नाही असं सुद्धा कारण वाटत नाही. त्यांचं बघण्याचं त्यांची काय म्हणतो? स्पॅनच तेवढाच राहिला ना. आणि काय म्हणतो आपण त्याला? कालमर्यादा किंवा हा म्हणजे माझा पेशन्स तेवढेच आहेत. करेक्ट. ते पेशन्सने तो 3 तासाचा मूवी किंवा ते नाटक कदाचित नाही पाहणार. मग त्यांना ते त्याच्यातून त्या चित्रपटातून सुद्धा तेवढंच मिळत असलं ना प्रत्येक 10-10 सेकंदांनी तर त्यांच्या दृष्टीने तो हिट चित्रपट आहे. बरोबर. बाकी व्हॅल्यूज म्हणून ते चित्रपटात किती आहे, किती येते मला आय डाऊट. पण म्हणजे हे असं वाटत असतानाच अचानक जेव्हा लापता लेडीज सारखी हो. एखादी तुम्ही मालिका बघता कमाल किंवा मूवी केलाय. आत्म पॅम्फलेट सारखं चित्रपट पण बघता, नाही आला सर तो पुढे. काय म्हणजे मला इतका आनंद होतो की इनफॅक्ट हे लापता पण लेडीज ते राहणार. कळलं का मग तुला? ते म्हणजे वेब मला सिरीज नाही नाही म्हणजे कुठल्या अर्थाने OTT वरती कुठेही का होईना पण त्याची जी व्ह्युअरशिप आहे ना ती 2 महिन्यात आणि 3 महिन्यात मोजून नाही चालणार. बरोबर. ती पाहत ती राहणार. खूप वर्ष चालणार. म्हणजे तो चित्रपट तू कधीही पाहिलास ना तरी सुद्धा तितकाच आनंद येईल जितका त्या हर्बेरियमच्या वेळेला लोकांना त्या कलाकृतींचा आनंद मिळाला. तसंच आहे ते. या सगळ्या गोष्टीतनं त्या हर्बेरियमचा फार महत्वाचा भाग होणार आहे. ऍक्च्युली कारण तुम्ही म्हणालात ना की लापता लेडीज किंवा आत्मपॅम्पलेट दोन्ही विषय तसे बघायला गेले तर खूप सिरियस आहेत हा. 12th फेल काय फिल्म होती ती. पण ते ज्या पद्धतीने मांडलेत ना हो. ते असं वाटतं की पण ते पण एक म्हणजे मी या क्षेत्रात असल्यामुळे ते बघताना ना असं होतं की अरे ह्याला हवा तसं ना ऑडियन्स नाहीये किंवा हवं तसं त्यांना दाद मिळत नाही जे मिळालं पाहिजे. बरोबर. पण परत एकदा तू म्हणजे हा मुद्दा परत की जे चांगलं आहे ते विकलं जातं का जे विकलं जातं ते चांगलं आहे. हा एक वेगळा प्रश्न जसं आहे. आणि त्यामुळे आपण अभ्यासपूर्वक प्रश्न आहे असं मला वाटतं. अगदीच म्हणजे त्यामुळे तुम्ही त्याचं मापदंड काही नाहीये. बरोबर. जे चांगलं आहे ना ते टिकणार आहे एवढं नक्की. आणि आणि मग त्याच्याच टिकाऊ काम करण्यात मला इंटरेस्ट आहे. एक्झॅक्टली. हा म्हणजे मग आता ह्याचं आपण असं म्हणू शकतो ना की जे विकतंय ते चांगलंय पण ते काही काळापुरतं चांगलंय. करेक्ट. अगदीच अगदीच. विकताय ते चांगलं आहेच त्यांच्या दृष्टीने पण त्याची कालमर्यादा काय आहे किंवा ते किती काळाच्या कसोटीवरती चालेल हे तो काळच ठरवेल. आणि तेव्हा आपल्याला काय 10 वर्षांनंतर आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा आपल्याला कळेल की काय खरंच चांगलं होतं. मग आपण त्याचे डूज अँड डोंट्स किंवा आपण ते सॅग्रिगेशन करू. बरं थोडंसं मला पुढे अजून यायचंय की राष्ट्रीय स्वयंसेवक ते कोकण प्रांत अध्यक्ष हा प्रवास कसा घडला? मी खरं तर सांगायचं तर मी संघाचा मी शाखेत जाणारा कार्यकर्ता नव्हतो. मग कशी जोडला गेला? मी अक्षरशः विचारांनी मला असं वाटतं ना किंवा शिस्त असेल ना ती कुठेतरी माझ्या आई वडिलांकडून आलेली शिस्त असेल जी त्यांनी संघाचं शिक्षण घेतलं असेल तर ते कदाचित माझ्यात आलेलं आहे. माझे विचार तसे आहेत आणि परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मी संस्कार भारतीचा जेव्हा अध्यक्ष म्हणून मला नेमणूक झाली उपाध्यक्ष आली तेव्हा मला त्याची जास्त ओळख झाली असं मी म्हणेन. आणि संघाचं कार्य किती त्याची व्याप्ती आहे याची सुद्धा मला ओळख खरं तर तेव्हाच झाली ऑनेस्टली स्पीकिंग. आणि मला वाईट वाटलं की मला हे आधी का नाही कळलं. पण हे ज्या निर्व्याज पद्धतीनं निरपेक्ष भावनेनं संघाचं काम आहे ते फार विलक्षण आहे. आणि ते मला असं वाटतं की जितकं ज्यांच्यापर्यंत पोचायचंय त्यांच्यापर्यंत पोचतंय हेच चांगलं आहे. त्याची पब्लिसिटी होत नाहीये त्याचा आरडाओरडा होत नाहीये तोपर्यंत ते चांगलं कामच होत राहील असं मला वाटतं.
संस्कार भारतीचं काम सुद्धा इतक्या छान पद्धतीनं काम चालू आहे. वेगवेगळ्या प्रांतांमधल्या कलाकारांना ते प्रोत्साहन देणं असेल, बरोबर. त्यांच्या कलांना स्कोप कसा मिळेल यासाठी काम करणं असेल, या सगळ्या गोष्टी संस्कार भारतीकडून होत आहेत. आणि मुळात परत एकदा असं आहे ना, की तुम्ही एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जितकं लोकांना शिकवता येईल ना, तितकं ते जास्त चांगलं शिकतात असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं, की संस्कार तुमच्यावरती जितके म्युझिकमुळे तुम्ही जसं संगीतात एखादं गाणं गात असलात तरी सुद्धा त्याला एक तालाचं बंधन तुम्हाला बाळगावंच लागतं. हो. म्हणजे बेताल होऊन तुम्हाला गाणं चांगलं करता येत नाही. बरोबर. तर ती आपोआप एक शिस्त येते ना, म्हणजे त्या 7 बीट मध्येच तुम्हाला जे गाणं काय आहे गायलं ते गाणं पाहिजे. गायचंय. त्या 10 बीट मध्येच गायलं पाहिजे. याची सुद्धा एक शिस्त येते. रांगोळी करताना तुम्हाला जर का ती एक आखीव रेखीव ठिपके घालून दिले, तर त्या ठिपक्यांमध्येच आपल्याला सुंदर चित्र काढायचं आहे. हे सुद्धा एक कुठेतरी नकळत जे संस्कार होतात ना आपल्यावरती, आपल्या वागण्यावरती, ते खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि त्याच्या बरोबरीने ज्या कला लोप पावत चाललेल्या आहेत, त्या कलांना सुद्धा थोडंसं एक ऊर्जितावस्था येते. त्या कला पुन्हा एकदा पुढच्या पिढ्यांपर्यंत जातात. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं संस्कार भारतीमुळे होत आहेत आणि ते खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मी कोकण प्रांताचा अध्यक्ष या नात्याने मी काही फार या याच्यात अगदी हिरिरीने काम करू शकत नाहीये, याचं मला थोडंसं वाईटही वाटतं. पण जेवढं जमतंय तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. बरं, नवोदित कलाकारांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा आता इतकी वर्ष तुम्ही काम केल्यानंतर जे डूज अँड डोंट्स आहेत, तर ते तुम्हाला काय सांगावेसे वाटतात? जी मंडळी याच्यातली कला म्हणून येतायत ना, त्यांच्यासाठी मी खरं तर सांगेन. आणि जी मंडळी काही वेगळ्या कारणांनी येत असतील, त्या झटपट प्रसिद्धी आणि झटपट फॉलोअरशिप वाढवणं, त्यांच्यासाठी मला खरं तर काही सांगावं असं मला मी सांगण्याची काही गरजच नाही, कारण त्यांना ते येत आहे. ऍक्च्युअली. पण जी मंडळी आता नाटकात काम करू इच्छित आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्या अभिनय कला जी आहेत, ते अभिनय गुण आहेत, ते आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत, त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की मला हे तेव्हा कोणी सांगितलं नाही, पण मी कदाचित ते वेगवेगळ्या लोकांबरोबर खूप काम करत राहिलो. याच्यामुळे मी कदाचित जास्त शिकलो. बरोबर. मी कदाचित माझं वाचन थोडंसं चालू ठेवलं अवांतर वेगवेगळ्या विषयांवरचं. त्याच्यामुळे कदाचित मी माणूस म्हणून सुद्धा चांगला होत होतो आणि तेच माझ्या मग कुठेतरी कामात सुद्धा रिफ्लेक्ट होत होतं. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप पेशन्स पाहिजे. पटकन असं या जगात काहीच होत नाही, कारण जितकं पटकन होतं तितकंच पटकन ते निघूनही जातं. बरोबर. त्यामुळे जर का तुम्हाला टिकाऊ काम करायचं असेल तर त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे आणि तुम्ही नेटाने तुमचं काम करत राहिलं पाहिजे. तुम्ही नाटकात काम करत असलात, तुम्हाला कधी कधी नाटकात घेतलं जाईल, कधी कधी तुम्हाला नाटकातून रिजेक्ट केलं जाईल, पण म्हणून तुम्ही डळमळू नका. बरं, रिजेक्ट करून मला एक म्हणायचं की रिजेक्शनला आत्ताची पिढी ना खूप वेगळ्या पद्धतीने, मी रिजेक्ट कशी होऊ शकते किंवा माझ्यात आहे टॅलेंट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल रील स्टार्स पण स्वतःला एक स्टार असं त्यांचं एक वेगळं विश्व आहे. तर आजच्या पिढीला ना रिजेक्शन हे पटत नाही. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्याला कुठल्याही पद्धतीने काहीतरी एक रिजेक्शनला तुम्ही असं म्हणू शकत नाही ना, की मी जे केलंय ते सर्वोत्तम आहे, आणखीन त्याला काय म्हणतात त्याला, की लोकांचा प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असं कसं काय ठरवू शकता तुम्ही? प्रत्येक वेळी अपेक्षा ठेवून काही होत नाही. आणि ती अपेक्षाच ठेवणं मुळात चुकीचं. मला आता काय आहे, अनुभवातून ना तो एक पॉज वर्क करण्याची सुद्धा तुमच्यात कपॅसिटी येते. जेव्हा तुमच्या डोळ्यात ती भावना दिसते ना, तेव्हा तो पॉज ऑटोमॅटिकली वर्क होतो. म्हणजे तुम्हीच स्क्रीनवरती आहात आणि तुमच्या डोळ्यात लोक बघतायत, ते तुमच्या चेहऱ्यावरती येण्यासाठी खूप अनुभव लागतो गाठीशी. तर तो अनुभव एका दिवसात येऊ शकत नाही किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन येऊ शकत नाही. त्याच्यासाठी तितके दिवस तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात किंवा तो अनुभव घ्यावा लागतो. विथ एज आय थिंक इट कम्स. ह्या रिजेक्शनला मला असं वाटतं की त्यांनी अजिबातच त्याचा विचार नाही केला पाहिजे. आणि रिजेक्शन हे अविभाज्य घटक आहे ग. त्या रिजेक्शनमुळे ना ज्या गोष्टी तुम्हाला शिकता येतात ना,
त्याच्याकडे लक्ष द्या असं मला Actually. वाटतं, की का रिजेक्ट झालो आणि पुढे रिजेक्ट न होण्यासाठी आपल्याला काय करता येईल. बरोबर. मला असं वाटतं की रिजेक्शन महत्वाचं आहे. म्हणजे रिजेक्शनला तुम्ही सामोरं गेलंच पाहिजे आणि तुम्हाला एक 3-4 ऑडिशन्समध्ये फेल केलं तरी हरकत नाही. तुम्ही ऑडिशन देणं सोडू नका. तुम्ही आजही देता? मी नाही देत ऑडिशन. आता मी नाही, खरंच नाही देत ऑडिशन. कारण माझं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगळाच आहे. मला असं वाटतं की आता 35-40 वर्षांनंतर जर का मला पुन्हा एकदा एखाद्या मुलीबरोबरचा बापाचे संवाद म्हणायचे आहेत आणि म्हणून दाखवायचे आहेत. आता मी हे करून चुकलोय. आता मला हे येतंय. मला आता बरोबर. तुम्ही जर का सांगितलं ना की कटप्पा करायचा आहे, हं. तर मला कदाचित येणार नाही. मग मला तुम्ही सांगा की मग आपण त्याच्यासाठी वर्कशॉप करू. बरोबर. माझी नट म्हणून जी इनिबिशन्स आहेत ना ती आता गेलेली आहेत. आता मला कुठेही तुम्ही रस्त्यावरती सांगितलं तरी सुद्धा मी चालता बोलताचे सुद्धा करू शकतो आणि मी एखादं ऍक्टिंग करायला सांगितलं तेही करू शकतो. मी माझ्यातले आता ते माणूस म्हणून जे इनिबिशन्स आहेत ना ते गेलेले आहेत किंवा नटाची जी इनिबिशन्स असतात ती गेलेली आहेत. आता आय कॅन रिअली डू वेल. मला जर का तुम्हाला जो भाव अपेक्षित आहे ना हं. या पर्टिक्युलर ह्याच्यातून तो मी आणू शकेन माझ्या पद्धतीनं. कदाचित मी अत्यंत आक्रस्ताळा अभिनय करू शकेन की नाही मला माहिती आहे, पण तुम्हाला राग हवा असला ना तर तुम्ही राग दाखवू शकेन असं मला वाटतंय आणि तो मी माझ्या पद्धतीने दाखवलाय तर तुम्ही तो बघा. हा म्हणजे आता मला परत करायला सांगू नका ते. आणि मग ते तुम्ही कोणीतरी असिस्टंट पाठवणार ज्याला स्वतःलाच काही अजून माहिती नाहीये, ते तर तो एक येऊन मला सांगणार की नाही सर अजून थोडासा और आएगा तो मजा आएगा. मला आता ते सहन होत नाही थोडंसं आणि मग मी म्हणून मी नाही आणि मग मी त्याला काहीतरी बोलण्यापेक्षा मी न ऑडिशनला गेलेलं बरं ना. मग माझ्या क्षेत्रातलीच मंडळी आहेत मराठी नाटक किंवा मराठी चित्रपट सृष्टीतली ज्यांना माहिती की हा चांगलं काम करेल ती मला विचारतील, मग मी त्यांच्याकडे काम करेन आनंदाने. बरोबर. मी कशाला एक दिवस माझा असा काय यार असं घालवू, म्हणून मी ऑडिशन्स देत नाही. आणि ते जाहिरातींसाठी वगैरे तर नाहीच. ऍक्च्युली ते एक वेगळंच प्रेशर आहे असं म्हणू शकतो आपण. कशाला ते घ्यायचं आणि प्रेशर मला काय काय त्यांची जाहिरात आता मी का करू असं मला बरोबर. एक तर वाटतं. मला आता मी लोकांना जर का माहिती आहे तर मी जे माझ्यावरती प्रेम करतात ना त्यांच्या प्रेमाची व्हॅल्यू ठेवीन मी. बरोबर. त्यांनी कुठल्या तरी आशा लावलेल्या आहेत माझ्याकडून, त्या आशा मी जपीन जास्त. बरं जाता जाता मला एक विचारायचं होतं की आयुष्यात कुणाला जर थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल आणि का? नाही खरं तर थँक्यू म्हणेन मी. मला असं वाटतं की जे मला ज्यांचा मला स्पर्श झालाय ना माझ्या क्षेत्रातल्या लोकांचा, मला ज्यांच्या सहवासात वेळ घालवता आला अशा सगळ्यांचाच मी खरं तर खूप ऋणी राहीन कायम. कारण मी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी वेचत वेचत मी आज जो माणूस आहे थोडासा अजूनही कमीच आहे. अजून मला त्या पूर्णत्वाकडे जायचं आहे. चांगला माणूस या अर्थाने. पण ही जी सगळी मंडळी मला भेटत राहतील ना, मग अगदी माझ्या प्रवासात स्टेशनवरती एखादा हमाल भेटला असेल तर अगदी त्याच्यापासून सुद्धा मी काहीतरी शिकलो असेल, काही गोष्टी घेतल्या असेल, तर तिथपासून या सगळ्यांना खरं तर मी त्यांचा सगळ्यांचा ऋणी आहे. आणि आई वडील, शिक्षक हा मला वाटतं की एक गृहीतच भाग आहे. त्यांच्यासाठी आपण ऋण व्यक्त करणं ही मला वाटतं आपण खूप छोटे होऊन जातो. ते तर आहेतच, पण त्याच्या बरोबरीने थँक्यू म्हणायचं असेल तर या सगळ्या मंडळींना म्हणेन मी. आणि सॉरी जर याच्यातल्याच कोणाला तरी मी कधी दुखावलं असेल की काही कोणाला आशा दाखवली असेल की आपण हे करूया आणि मी करू शकलो नसेल किंवा मी तुम्हाला भेटायला येईन आणि भेटू शकलो नसेल. काही मंडळी अशी सुद्धा मला माहिती आहेत की ज्यांना मला भेटण्याची इच्छा होती, पण मी ते भेटण्याच्या आधीच मला रत्नाकर मतकरींचं नाटक वाचन करायचं होतं. ते नाटक वाचणार आणि मी ते ऑडिओ शूट करणार आहे, ऑडिओ व्हिडिओ असं मला करायचं होतं, तर मी करू शकलो नाही. तर मी त्यांना सॉरी म्हणेन की मला नाही करता आलं ते. अशी अनेक मंडळी असतील. प्रसादला मी सांगितलं होतं, प्रसाद ओक, तेव्हा आम्ही विषवृक्ष नाही तेव्हा वल्लभपूरची दंतकथा नावाचं नाटक करणार होतं हरभरीमध्ये. तर ते समहाऊ फॉर सम रिझन्स राहून गेलं. अशी मंडळी जी कोणी असतील ज्यांना मी कदाचित दुखावलं असेल तर त्या सगळ्यांना सॉरी म्हणेन. आणखीन काय. खूप छान वाटलं मला आज गप्पा म्हणून. आय होप तुम्हाला फार आवडलं असेल. तुमचं नॉस्टॅल्जिया पुन्हा त्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या असतील. नाही ते सारखं आणि पॉडकास्ट करण्यामागचं तेच मला आनंद
की बाकीच्या त्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतका सगळा पुढचा 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 विचार चालू असतो की तर मग मागचं राहून थोडस एक जातं. मागचं विचार केला की पुन्हा ती ऊर्जा मिळते पुढे चांगलं काहीतरी करण्यासाठी. त्यामुळे मजा आली मला पण. थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्या नव्या फक्त प्रोजेक्ट मला एवढंच वाटतं की आता हे पॉडकास्ट इतके व्हायला नको की अगदी लोकांना मी सगळा आतून बाहेरून की लोक मला उद्या बघून हा माहितीये मला माणूस असं करतील. तर पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू. आणि थँक्यू फॉर स्वर्गंधर्व सुधीर फडके. खरंच थँक्यू. ती एक आठवण आहे आम्हालाही आणि ऍक्च्युली भावी पिढीला की आम्ही तरी आम्हाला बाबूजी माहिती आहेत पण जे आत्ताच्या पिढीला मे बी बाबूजी कोण होते हेही माहित नसेल त्यांनाही या मूवीमुळे कळलं. खरंय. कारण तुम्ही म्हणालात तसं की वाचनातून किंवा त्यातून करण्यापेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा वेब सिरीजच्या माध्यमातून जर लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या आणि आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचल्या तर त्या लक्षात राहतात. अगदी. आणि ते आत्ताचं माध्यम आहे ऍक्च्युली लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. त्यामुळे त्याचा वापर व्हायलाच पाहिजे असं आणि तो मला चांगल्या पद्धतीने या मूवीच्या अगदी छान. माध्यमातून झाला त्यामुळे परत एकदा मला असं वाटतं ना की चांगलं असेल किंवा वाईट असेल ना हे लोकांना ठरवू द्या. आपण ते देऊन आपण जायचं. प्रयत्न करत राहिलं पाहिजे. मग बरोबर. ते आणि म्हणून तो प्रयत्न योगेश कडून झाला. त्यामुळे योगेशचे खरं तर मी परत आभार थँक्यू. मानतो. येस मला ही संधी या माझ्या कारकिर्दीच्या टप्प्यावरती मला त्यांनी दिली त्याच्यासाठी सो थँक्यू सो मच थँक्यू. आणि भेटूयात पुन्हा. नक्की भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू.